मध्ये असणारे आमचे नक्कीच मटका फुटेल. आणि या ठिकाणी पंच म्हणून काम करत आहेत ते विजय मिंडे आणि योगेश मिंडे यांनी अतिशय सुंदर असं आम्हाला या ठिकाणी सहकार्य केल्याबद्दल त्यांनाही खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो. आता नका पुढे तुम्ही पंचांचा निर्णय जे आपले पहिले नियम असतील ते सर्वांना देण्यात येतील. आता नका पुढे. नाही नाही मोगरा पाडा आला. अरे हात चुकली. नाही नाही शिवडी आली. नाही नाही क्वार्टरगिरी आली. प्लीज कोणी बोलू नका. आणि ते बाद झालेले सुंदर अशी खेळी केली ती शशिकांत जी पावसकर यांनी. पुढील क्रमांक आहे शशिकांत गोपीचंद जुळे. आपले शाखा प्रमुख श्री शशिकांतजी जुळे यांना विनंती करतो. योगेश मिंडे यांना विनंती करतो. सुभाष मिंडेंच्या नंतर आपले शाखा प्रमुख श्री शशिकांतजी जुळे. खरोखरच हा मटका फुटला तर खरोखर पहिला क्रमांक येईल ते विलास मिंडे यांचा. कारण यांना सुद्धा या मैदानाचा खूप खूप अनुभव आहे. पाहूया गोल गोल फिरवा आणि समोर दिशेने पाठवा. ठीक आहे मग झोल आहे दादा. गोल आहे मग तिथे झोल आहे. मस्त सुंदर असे चालले ते मिंडे. चालले सुंदर आणि नक्कीच मटका फुटेल. हा पाहूया जबरदस्त. प्लीज कोणी बोलू नका. मटका फुटेल अशी खात्री. धमन म्हणून आले यासाठी प्रथम क्रमांकाला येतो सुभाष मिंडे. अतिशय उत्कृष्ट आणि या ठिकाणी पहिला क्रमांक मिळाला तो सुभाष मिंडे. खरोखरच ते येताना दमावरूनच त्याने विचार केले दमनवरून की मी खरोखर हा मटका फोडेल आणि त्याने तो मटका फोडला गेलेला आहे. मस्तच मस्त. दमनवरून येते पुढच्या मटके घेऊन या. खरोखर या ठिकाणी आजचे सामने दरवर्षी सालाप्रमाणे श्री हनुमान जयंती उत्सव निमित्ताने सालाप्रमाणे मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आपण आयोजन करत होतो आणि आजही केले आहोत. पहिला सामना चमचाबुटी. अध्यात्म कार्यक्रम सर्वांना या माऊलीचं विनंती करतोय आणि सर्वांनी आपल्या या माऊलीचं आगमन झालं इथे. या तीर्थक्षेत्र झालंय जणू काही आपलं मंदिर. आणि मी आजचे हे प्रवचनकार मंत्री अनंत बंडू पंढरकर इथे उपस्थित आहे. मी विनंती करतोय रमेश पंढरकर साहेबांना की आपला एक उपहार घालून आपण आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. टाळ्यांच्या गजरात या प्रवचनकार मूर्तीचं स्वागत. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत. त्यानंतर हा बाबा सीतारामजी पावसकर यांनाही विनंती करतोय की आपण श्री रमेश पंढरकर साहेब हे आपल्याला उपहार घालून आपल्याला जी हवामाची पदवी आहे अशीच आपल्या आयुष्यामध्ये भरभक्कम करून जीवनात सार्थक जरी केलं अशा बाबा सीताराम पावसकरजी. मध्ये येतात सगळे. भिकाजी बंदरकर साहेब यांना विनंती करतोय. व्हिडिओ काढतो सगळे मध्ये मी विनंती करतोय बंदरकर साहेबांना की आपण इकडे भिकाजी बंदरकर साहेब आपण इकडे यायचं आहे. आपल्या या भजनी मंडळाचा एक अविरत असा जे आपण बोलगी तबला आणि मृदुंग असा मृदुंग म्हणजे आपण इथे उपस्थित आहे. विनंती करतोय की हा अतिशय सुंदर वातावरण चाललेलं आहे. आणि बंदरकर साहेबांना विनंती करतोय की आपणही उपहार घालून त्यांना सन्मानित करायचंय. आणि आजच्या या ज्ञानेश्वरी मूर्तीला हा बाबा सीतारामजी पावसकर या ज्ञानेश्वर माऊलीला वंदन करून पुष्पगुच्छ हार हे अर्पण करत आहेत. मध्ये येतात.
अबीर म्हणा अबीर. त्यांना कुंकुम करतात. ज्ञानेश्वर माऊली की अनंत ठाकरे साहेब आणि अनंत मिंटे साहेब, मी विनंती करतो की आपण सभागृहात यायचंय. संदेश भाईला पण अनाउन्समेंट करा तिकडे. संदेश पाऊस साहेब कृपया आता अण्णा इथे बसा तुम्ही. या लाईनला इथे बसा तुम्ही. टीव्ही एवढं अनंत ठाकरे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय की त्यांना उपन्न साहेब आपणही अण्णांच्या टाळीच्या गजरात स्वागत करायचं आहे आणि आपणही कृपया आतमध्ये यायचं. संदेश पावसकर साहेब ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की जय. महाराज की जय. जय देवा बजरंगबली महाराज की जय. दावदेवी माते की जय. गणपती गजानन महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊलीचं चांगलं काय आहे ते आपण अंगीकार करायचंय अशी मी सर्वांना विनंती करतोय. आणि ज्ञानेश्वर माऊलीला पुन्हा एकदा आचरण करून आणि मी विनंती करतोय की आपण सर्वांनी हे सगळं ग्रहण करायचंय. धन्यवाद. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जय जय दुर्गा देवी माते की जय. अयोध्यवासी रामकृष्ण सीता माई की जय. हनुमान महाराज की जय. जागेवाले महाराज की जय. डांगरदेव महाराज की जय. हरि ओम नमः शिवाय. नमः शिवाय. हॅलो. ओम नमो शिवाय. वेद प्रतिपाध्या जय जय संकेत आत्मरूपा. ज्ञानेश्वरीची सुरुवात आहे आणि ते कधी प्रयोजन केलेलं नाही. बऱ्याच पहिल्या माझा सुरुवात ही ज्ञानेश्वरीच्या पल्ल्या अध्यात्मिक पद्धती ज्ञानेश्वर सुरुवात आहे. माऊलींनी ओम नमोच्या अध्यायाला सुरुवात केली. श्रीगणेश शब्द नाही बरोबर. तर प्रत्येक पवित्र कामासाठी
आधी मंगलाचरण करावं लागते. आवाज गेलाय का? आवाज कर ना जरा, आवाज कर ना. नाही येत. ब्रेक झाला. प्रत्येक कार्याची सुरुवात ही त्याचं मंगलचरण करावं लागतं की देव आणि राक्षस हे सुद्धा त्याच्यामध्ये विघ्न आणतात. राक्षस सुद्धा आणतात आणि देवता सुद्धा आणतात. मग ज्याचं मंगल आचरण चांगलं आहे त्याचं स्मरण करणं हे महत्त्वाचं. बाबा सेलचा प्रॉब्लेम आहे. हा सेलचा प्रॉब्लेम आहे. तर त्याचं मंगलाचरण करणं हे महत्वाचं आहे. राक्षस सुद्धा आणतात त्याच्यामध्ये विघ्न आणि देवता सुद्धा आणतात. बरोबर ऐकलंय का? तर ज्याचं मंगल आचरण चांगलं आहे त्याचं स्मरण करणं हे महत्वाचं आहे असं सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. तर लोकांशी म्हणतात की ज्ञानेश्वरी सुरुवात प्रत्येक ग्रंथ हे श्री गणेशापासून सुरुवात होते. बरोबर ना? तर ह्याच ग्रंथाची सुरुवात ओमने कशी का केली? ओम नमोचे अध्याय वेद प्रतिपाद्य जय जय सुसंवेद आत्मरूपा. बरोबर? देवा तुझी गणेशू सकलात्मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधारी. तर असं हे आहे की एकदा महाभारतामध्ये एका शिष्याने सांगितलं की बाबा तो शिक्षक वर्गाला बोलला की मी वेदाचं पठण केलंय, ते पठण चुकी आहे तर गुरुजी मी तुमच्या समोर वाचून दाखवतो. कोण बोलला? शिक्षक बोलला. तो बोलला की मी सांगण्यापेक्षा त्या झाडाखाली जाऊन बस आणि तिथे तुझे काय चुका असेल तर झाडाची पानं खाली घालून पडली. हां ते मी सांगण्यापेक्षा ते झाडाखाली जाऊन बस. त्याने सुरुवात केल्यावर थोड्या पूर्ण ते झाडच गळून पडले पानं सगळी गळून. शिक्षक घाबरला आला गुरुपाशी म्हणाला की असं कसं करायला. तो बोलला की पठण तुझं बरोबर सुरुवात चांगली होती, बरोबर होती, पण तू ओम म्हणायला विसरलास म्हणून सगळं चुकीचं ठरलं. असे मंगळाचरण पहिलं विचार. तर अशी कथा पुढे अशी चांगली पुढे गमतीशीर आहे. तर पुढे असं सांगायचं आहे की आता आपण ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी पण जातो, आपण महाभारतामध्ये जाऊया. महाभारताची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सर्व सैन्य गेले नाही. बरोबर? आता ही कथा पुढे पुढे भागवतामध्ये येणार आहे. सगळ्यांनी एकदम शांततेने ऐका कशी आहे ती. तर असं सर्व सैन्य असं ठार झाली, मागे गेले सर्व. गेल्यानंतर असं झालं की शेवटी आता ज्याच्यापासून हे युद्ध चालू झालं आणि संपलं तर हा जे ह्याला कारण आहे त्याला शोधलं पाहिजे आधी. तर दुर्योधन झाले. दुर्योधनाने काय विहिरीत लपलेला होता त्याला बाहेर काढली. त्याला तिथून त्याच्यामध्ये निघाले आणि त्याच्या मांडीवरती गदेचा प्रहार करायचा होता भीमाला. त्यामुळे त्याला मारलं गेलं. रात्रीच्या टायमाला पांडव पुढे झोपले असतील म्हणजे त्याच्यानंतर रात्री टायमाला हे कपटी लोक होते का दुर्योधन पडल्यानंतर ते हे अश्वस्तंभ वगैरे हे होते इथे सर्व केले शोधायला. ते 5 पांडवांची 5 मुलं होती. त्यांचं सगळं सिंचन करायला आलं वाटतं पांडव खरंच झाले. पांडव गेले नव्हते त्या टायमाला त्या रूममध्ये नव्हते. शेवटी आले हे मारल्यानंतर ह्यांना राग आला की ह्याला शोधायची कुठे तर अश्वस्तंभ गावला त्यांना. अश्वस्तंभ गावल्यानंतर अश्वस्तंभावर युद्ध चालू झालं त्याच्याबरोबर. त्या डोक्यात मणी होता ना अश्वस्तंभाच्या आणि तो त्याने अर्जुनाची युद्ध चालू झालं त्या टायमाला. अर्जुनाची युद्ध चालू झाल्यानंतर त्याने असं झालं कप्तानी काही त्याने ब्रह्मास्त्र सोडलं अर्जुनावर. देव बोलावला तर ह्याला थोपवण्यासाठी ब्रह्मास्त्र सोडावं लागेल तुला. त्या देवा त्याला थोपवण्यासाठी ब्रह्मास्त्र सोडलं आणि दोघांची टक्कर आकाशात झाली. बरोबर? आणि एवढा अखंड प्रमाण पेटतं की काय अशी परिस्थिती झाली. काय करावं? देव म्हणाला अर्जुनाला म्हणजे अर्जुना तुझा ब्रह्मास्त्र मागे घे. अर्जुनाने ब्रह्मास्त्राला औषध म्हटलं तुझंही ब्रह्मास्त्र मागे घे. पण शेवटी काय झालं त्याच्याकडे ते ब्रह्मास्त्र मागे फिरेल नाही. असंच मागू अर्जुनाने आपलं ब्रह्मास्त्र मागे घेतलं आणि ते भरकडायला लागलं. सांगितलं असं समजायचं ब्रह्मास्त्र थांबत नाही ना तर ते दिशा बदल त्याची ब्रह्मास्त्राची दिशा बदल. तर सगळा कप्टे असल्यामध्ये काय झालं त्याची गंमत की ही पुत्राची गर्भवती अशी अभिमन्यूची सेवा अभिमन्यू ठार झाला होता. त्या गर्भाला मारण्यासाठी ते अस्त्र तिच्या पोटामध्ये शिरायसाठी गेला आणि तिला ते वेदना चालू झाल्या आणि देवाचा धावा केला. भगवान तिथे पोचले. त्याने काय वेदना आले ते मला माहिती आहे. त्यांनी काय केले ते असा हा कपटी हा अश्वत्थामा आहे. आणि बघितलं की हिला वेदना हे चालू झाले तर तिने सांगितलं मी अंगुष्ठ भगवान एकदा गर्भामध्ये प्रवेश केला. उतरेच्या पुत्रा माहिती आहे ना अभिमन्यूची पत्नी होती. गर्भामध्ये प्रवेश केला आणि त्याने ते सांगतात ब्रह्मास्त्र तुम्ही ब्रह्मास्त्र आहे मी माझं काम करणार पूर्ण. ब्रह्मास्त्र तू ब्रह्मास्त्र देतो त्या ब्रह्मदेवाचा बाप मी आहे म्हणतो भगवान सांगतात. आणि सुदर्शन चक्राचा नाश त्या गर्भामध्ये केला. त्या बाळाचं रक्षण केलं आणि आलं.
आता असं झालंय 9 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाला जन्म झाला तेव्हा ते बाळ रडे नाही हसे नाही, बरोबर, हसे नाही रडे नाही. असं झाल्यानंतर ते सगळ्याच्या तोंडाकडे बघताय, कुणाकडे बघून हसे नाही असं का बोलले, रडत पण नाही असं करते. काही दिवस गेले, काही दिवस एकदा श्रीकृष्ण भगवान आले तिथे असे हस्तिनापुरामध्ये. बोलते हे बाळ असं हसणार काय, तर देवाला बघितलं ते हसायला खंड्याला लागलं, उड्या मारला, हात हलावं लागले की त्याने गर्भामध्ये भगवंताला बघितलं होतं की तो शोधत होता सगळ्यांना की तो गेला आणि ज्याला बघितलं आईच्या मुलाला तो कुठे बघितलं हसायला लागलं. त्याच्या नावावर त्याचं नाव असं काय ठेवलं, त्याचं नाव परीक्षित राजा ठेवलं. ते देवाची परीक्षा बघितली नाही, परीक्षित राजा ठेवला. परीक्षित राजा नंतर काही वर्ष मोठा झाला आणि एकदा असा शिकारीला निघाला होतो काय, आणि गप्पा तशी झाली. त्या टायमाला कली ही द्रौपद युगाची संपायला टाइम आलेला होता आणि कलीची सुरुवात होणार होती. त्या टायमाला तर असं झालं की तो असं हे तो जेव्हा टायमाला तो कली सुरुवात झाली ना त्या टायमाला तो शिकारी निघाला. काय करत त्यांना की ज्याला आपल्या ह्याला जरासंधाला मारली होती भगवंतांनी, त्या जरासंधाचा मुकुट त्याच्या हातात त्याला ते मुकुट ते घालत तसं तो मुकुट घालून तो गेला कुठे, पुन्हा शिकारीला गेला. शिकारी गेल्यानंतर शिकारी करता करता काय आपलं सैन्य एक साईडला एकटा राहिला. तुझा आता एका आश्रमामध्ये आला, आश्रमामध्ये आल्यानंतर आश्रमामध्ये ना हा त्याला ताण लागले राजाला, हात माझा आश्रममध्ये कोण आहे का आपल्याला पाणी पाहिजे, तर आश्रमामध्ये कोण दिसे नाही त्याला. दिसल्यानंतर त्याने ते दरवाजा आतमध्ये प्रवेश केला तर बघतो आतमध्ये साधू तपस्याला बसलेला आहे, बरोबर, तपस्याला बसलेला आहे. तर मग त्याला आता हा चांगला राजा होता, पण मुकुट डोक्यात त्या कुणाचं होतं, जरासंधाचं होतं, वाटमतीचा होता. त्याच्यामुळे त्या डोक्यात तो विचार वेगळा आला. आणि काय केलं तरी त्याचं खायला गेला, एक वेगळा सर्प होता, तो घेतला त्याच्या गळ्यामध्ये टाकून कोणाच्या ऋषीच्या गळ्यात टाकला. ऋषीच्या गळ्यात टाकला ते जरासंधाला काही माहिती नाही, बरोबर. ही भागवत कथा आहे, भागवत कथा आहे, शांततेने आहे का कशी. त्यानंतर काही टायमानंतर राजा निघून गेला, त्याला पाणी पिका भेटला. निघून गेल्यानंतर काही टायमानंतर तिथे त्याचा मुलगा आला. बघितलं ती माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये सारखं टाकला, महिलेला सारखं टाकलं. राग आला ना त्याला राग आल्यानंतर त्याने काय केलं, त्याने शाप दिला की माझ्या वडिलांच्या गळ्यात जे कोण सर्प टाकणार तर 7 दिवसात ठार होईल. तो पण कसा होईल, तक्षक दश होईल बरे. पाताळ झाडाला तक्षक सर्प आहे, तो त्याला दश होतो ठार मारला मरी जाईल असं केल्यानंतर ते नंतर ऋषीने जागी केली त्यांना. तर ऋषीने हा मुलग्याने आपला शाप दिला, ते जागे राहिले, बाबा हा कोण आहे, तर तू कुणाला शाप दिला असतो. म्हणून तो हा माझ्या घरात टाळलं साफ करतो. त्याने समाधी लावली, डोळे मिळून बघितलं की कोण राजा, तर माहिती पडते की आपल्या ह्या नगरीचा राजा आहे. कोण आहे राजा, परीक्षित राजा. तर घात करायला सारी असं करायला पाहिजे, आपल्या नगरीचा राजा आहे. आता काय करावं, तर राजाला कळवलं की बाबा तुमचा बंदोबस्त तुम्ही आपल्या इथे तुमच्या जीवनाचा तुम्ही संरक्षण करू शकता, बरोबर ना. नाही तर बोलल्या तसे त्याला कळवणं भाग होते. कारण हा 7 दिवसात हा म्हटला सांगतो. तर राजाला मग माहिती कळवली की तुला तसे दर्शन तुझा मृत्यू होणार आहे. आपल्याही कसं होणार, 7 दिवसात आपला मृत्यू आहे. आठवण आहे गोष्ट, बरोबर ना. तर राजाला कळवलं. तर राजाने आपल्या बंदोबस्तासाठी लोखंडी खांब मोठा उभा केला, त्याच्यावर त्याला माल तयार केला, काचेचा दरवाजा बनवला, कुठे मुंग्या सिरेला असं केलं. कुणाला प्रवेश नव्हता, कुणाला पूर्ण ही चौकशी करायची अशी अशा महालामध्ये त्या कोणाशी ऋषीमध्ये असं आता करायचं काय. तर त्याला एवढी चिंता वाटते की मृत्यू हा आपल्याला येणार आहे ना, मृत्यू येणार आहे. पण मी माझी एवढ्या आयुष्यामध्ये मी कधी भागवत ऐकलं नव्हतं, देवाचं ध्यान कधी केलं होतं. एवढे लोक माझ्या घरात राहिले, आता काय करावं. मग शुकाचार्यांना बोलून त्यांनी मला भाई भागवत ऐकायचं आहे, भागवत कथा मला ऐकायची आहे. आणि मला जी भीती आहे, मला मृत्यूची भीती आहे, मृत्यूची भीती असल्यामुळे मला भागवत ऐकायला इथमध्ये आहे. 7 दिवसात होईल का, त्याच्या वेळेला आपण ऐकू माझा सुरुवात करूया भागवत आहे. पण राजाला सांगितलं, राजा मी जी भागवत कथा सांगतोय ना, आता ही तुम्ही सुद्धा सर्वांनी ही कथा कशी आहे. तर राजा हे तिला 2 कान हे तुला पुरणार नसते, ते संपूर्ण आपल्या शरीराला संपूर्ण कान करणे भागवत आहे. तू एका चिंता नाही करायला भीती होती. माणूस भातात राहिलेला माहिती काळ आपल्याला न्यायला येणार आणि जाणार, आपण आपलं काय होईल अशी भीती असते ना प्रत्येकाला. तर त्याला तशी भीती, त्याला भीती का तुम्ही भागवत ऐकले नाही हेच मला काय मला भागवत ऐकायचं, ठीक आहे. आणि इकडे त्याला टसल्याला येणारा साप तिकडनं पाताळातून निघाला, कुठं पाताळातून निघाला. आणि इकडे जायचं त्याला 7 दिवसात गाठायचं ना राजाला, की ऋषीपुत्राचं जे शाप दिलाय तो पूर्ण करायचा असं निघाला. तर तो निघाला तिकडून रस्त्यात
त्याने सर्पवेश टाळला आपला ब्राह्मणाचे वेळ धारण करून सर्प निघाले सर्व अनेक सर्प दुसरे संघाने निघाले निघाल्यानंतर एक असा गरीब ब्राह्मण होता तो पण तांत्रिक मांत्रिक होता त्याला विचारलं जर माझ्याकडून जर ह्या राजाचं जीवाचं संरक्षण झालं तर मी गरीब आहे माझी घरी निघून त्याने राजाचा प्राण वाचवला आला तर हे त्याला पण ते गरीबाला वाटतं ना की ह्याचा माझ्याकडे काहीतरी सत्कार झालं तर माझा राजा खुश करील मला धन दौलत दे काय देईल अशी त्याला आशा होती बरोबर ना ते खाली का बसत नाही ठीक आहे तर असं करता तो ब्राह्मण तिकडं तो तांत्रिक होता तोही निघाला राजाचा प्राण वाचवण्यासाठी दोघेही निघाले दोघांची गाठ एका ठिकाणी भेटली कोणाची तक्षक सर्पाची तो ब्राह्मण वेशामध्ये आले होते साधू संतांच्या विषयावर वेगळे यात मांडली पाहिजे त्याला विचारलं तुम्ही चालले कुठे तर म्हणजे अशा हस्तिनापुरात जातो ना राजा परिस्थितीला सर्पदोष होऊन फार होणार आहे ह्याचं तर माझ्याकडून तो वाचवता आले मित्रांनी तर म्हणजे गरीब असल्यामुळे माझं हे होईल तर तो तक्षक सांगतो की ज्या परीक्षित राजाला जो टसणारा जाणारा जो साप आहे तक्षक तो मीच आहे काय तुझी पावर किती दाखव तर आता काय करता इकडे बघितलं कुठे काय दिसत नाही एक असं बिब्याचं झाड दिसलं बिब्याचं त्या बिब्याच्या झाडावरती एक माणूस बसला तर बिब्याचे बोंड काढायला बरोबर तर तक्षक गेला त्या मुंग्याला ढास मारला म्हणजे त्या बिब्या झाडाला ढास मारल्यानंतर संपूर्ण असं होतं एकदम पुन्हा कोळसा हे झालं जला संपूर्ण तो मनुष्य जो होता तिथे चढलेला तो पण ठार तोही ठार झाला बिब्या झाड काला भर पडला माणूस आता पण तुझी पावर असेल दाखव हे संपूर्ण बिब्या झाड जिवंत करून त्या तांत्रिकेला तिथे झाडाजवळ आपली जेवढी मंत्रशक्ती आहे तेवढी लावली आणि मंत्र बोलून त्यांनी ते बिब्या झाड जसं होतं ना तसं पूर्ण आपला पावलेली फुटली जसा होता मनुष्य पण जिवंत झाला लक्षात म्हणाला हे पावलं होतं त्याला राजाला मी डसलो तर हा त्याला जिवंत करता येणार नाही कारण माझे कार्य अधूर नाही काय करावं तर त्याला सांगितलं तुला जे काय पाहिजे ते तुला आता हिथून तो पण हिथून ऑफिस करू रस्त्याला बरोबर जायचं नाही बरोबर चालेल का त्याला तिला धन दिला त्याच्यावेळेला तो खुश झाला आणि तो तांत्रिक घेऊन गेला निघून आता तिथे गेल्यानंतर तिथे प्रवेश नाही कुणाला त्या कारण एका खांबावरती उभा केला होता महाराज काशीचा वारसा शिरत नव्हता अशी पॅक केला होता आता तिथून तिथे गेला ते ब्राह्मण विषयामध्ये जे साधू साधण्याच्या विषय जातात तिथे त्यांनी सांगितलं की राजाला आम्हाला भेटायचं आम्हाला राजाला आशीर्वाद द्यायचा असं तर सांगितलं आम्ही तपोवनातून आलो तपोवनात ऐकलं नाही तेव्हा आम्हाला राजाला भेटायचं तर ठीक आहे मग त्यांना आत येऊन दिला तर सर्वांना ते फुलं आणली ती सर्वांना अशी वाटली सर्वांना घ्या फुलं वाटल्यानंतर आता राजा म्हणायला लागला आणि त्याच्यामुळे काय त्या भृगुऋषी सांगत होते का काही भागवत चालू होते ती संपला जसा भृगुऋषी गुप्त झाली तिथून तसे तक्षक हे सगळं आपण शिरले त्याच्यामध्ये आणि फुलं सगळ्यांना वाटली राजाला वाटली फलं तिथे राजाच्या हातात एक फळं आलं तर राजा म्हणाला मी भागवत वाचला माझं सगळं संपला 7 दिवस आहे मला बरोबर आज सगळं संपलेलं आहे आता मला जी भीती होती 7 दिवसापूर्वी की मला मृत्यू मला कुठे ठार करेल ही जी भीती होती ती माझी संपूर्ण विचार नाही आता कधी आलं तरी मला भीती नाही कारण मी आता भागवत मृत्यू गेलो हे माझे मेल्यानंतर मला हे तिथे माझ्या आधी बसणार आहे माझं हे पुण्य माझ्या आधी बसणार तिथे ठीक आहे बरोबर तर नंतर झालं ते फलकीला उघडल्यानंतर राजाने एक फल फोडलं एका बारीक पिढीच्या रूपामध्ये तक्षक बसलेला पिढी झालं त्या बारीक रूपामध्ये रिक्षाधार केला राजाचा दर्श केला राजा साधूचा टाकला कोण राजा परीक्षित अशी ही भागवत कथा आहे ही शांततेने ऐकावी सांगते ही तुमच्या कामाला येणार नाही बरोबर या नारदाच्या गादीवरून सांगायचं आपल्याला भगवद्गीता समोर आहे आपल्या बरोबर ना अशी कथा इथे तिची समाप्ती झाली बरोबर एका ठिकाणी असं झालंय की पहिला मात्र आम्ही बघितलं नाही पहिला बगी होत्या बगी त्या मुंबईला फिरवायसाठी चालू रेट जशा रिक्षा होत्या तशा बगीच्या फिरवायच्या पहिल्या होत्या तुझ्या माणसांना माहिती आहे त्याच्यामधून एक बाप आपल्या मुलांना घेऊन श्रीमंत होते ते 4 मुलं आपली संघाने चालले फिरत चालते तर प्रत्येकाला विचारतो बाळा तर तुला काय व्हायचंय तर म्हणतो मी इंजिनियर होईल अशी माझी इच्छा आपण श्रीमंत घरात असल्यावर चांगली बाप पण विचारला दुसऱ्याला काय विचारलं तुला काय होतं मला डॉक्टर व्हायचं बापाला आनंद वाटला चांगली मुलं आहेत आपले चांगले संस्कार आपण चांगलं होतं तिसऱ्याला विचारलं तुला काय व्हायचंय
तर त्यांनी आपली चांगली हे केली की मला अशा पदावर चांगल्या पदावर किंवा पुढच्या त्यांनी सांगितलं आपल्याला ठीक आहे बाप खुश झाला. तर चौथ्या मुलग्याला विचारायचं तर तुला काय करायचं. तर चौथ्याला बाळा तू तुझी इच्छा काय, तुला काय शिकायचं आहे. तर म्हणतो मला टांगेवाला व्हायचं आहे. काय म्हणतं टांगेवाला व्हायचं मला. याला बाबाला नाही आपण पुढच्या घराण्यात नाही. आता एखाद्या मुलाला म्हटलं तुला काय शिकायचं, मला रिक्षा व्हायचं आहे, लहान शिकवता येणार इंजिनिअरिंग असं म्हणतो रिक्षा चालू म्हणजे अपमान आहे ना आपला. छोटे छोटे आपण काय करतो, हा म्हणतो मला टांगेवाला व्हायचं आहे. अरे बापरे आता काय करावं, बाप रागाला लागला हे मला उत्तर बरोबर नाही भेटलं तुझं. चल म्हणजे आता रागाने बाप घरी आला मग त्या मुला बायको नंतर या सगळ्या मुलांना विचारलं सगळ्यांना काय काय तुझी इच्छा काय 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 शिकायचं सगळे सांगितलं. बरं या बारक्याने मध्ये उत्तर असं विचित्र दिलं मला. म्हणतो टांगेवाला व्हायचं आहे. आता बापाने दम दिला तुझा आईशी खुशीत गेला तिथे. आई मला बाबा ओरडले असं तर सांगायला लागला की बाळाच्या मागावर नसते का बाळा घालू नकोस काय तुला टांगेवाला व्हायचं ना. तर हो तर आता ह्याला काय उत्तर द्यावं. तर सांगितलं तर घरामध्ये महाभारताचा कशोर लागली होती. त्या भगवान श्रीकृष्णाचा चालत का अजून मागे उभा आहे. सांगितलं तुला जर टांगेवाला व्हायचं तर ह्या टांगेवाल्यासारखा होत दाखव. भगवंताच्या रथावरचे जो टांगेवाला आहे ना कोण टांगेवाला आहे तो जगाचा बाप आहे तो भगवान श्रीकृष्ण रथ चालवत आहे ते सांग असं सांगताय. तर रथाचे वर्णन कसं आहे तर ते कसं आहे तर ध्वजस्तंभावरी वांदरू हनुमंतराय सांगतात मौली अध्याय सांगतात जेव्हा मी की ध्वजस्तंभावरी वांदरू तो मूर्तिमंत शंकर शंकराची मूर्ती आहे ती मूर्तिमंत शंकर सारथे शारदा घर अर्जुन शिकते का नवलतेच्या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ देऊन पाहताचे एक असे पायी पाठीशी घातलं पायी पाहिजे आपला भक्त असेल की आपला नोकर असेल पायी पाठीशी घातलं आपण पुढे राहिला त्याने पाचही त्यांना अस्पुरीला आवडलेला की 5 नंबरचा शंकर त्यांनी तुकडा युद्धाच्या रुंदमध्ये असे हे पाचही त्यांनी अस्पुरीला आवडलेला असा हा रथ आहे. देव त्याच्यावरती आहे तर भगवान हनुमंतराय तिथे बसले आहेत. तर हनुमंतरायचे वर्णन करतात हे की साधी मूर्ती नाही भगवान शिवाची मूर्ती आहे भगवान शंकर आहे त्याच्यासमोर भगवान मूर्तिमंत शंकर सांगतात अशी एक मूर्ती आहे. असा रथ बघितल्यानंतर तो त्यांनी मग विचार केला की मला ह्या रथासारख्या व्हायचे हा जो रथ चाललाय हा रथ ज्याच्या भगवंताच्या हातामध्ये जे 4 घोडे आहेत असा रथ तुम्हाला आईने सांगितलं असा होऊन दाखव तसं मला होऊन दाखवायचं असं करून त्यांनी ती तो केव्हा झाले पुढे पण माहिती आहे का ते स्वामी विवेकानंद झाले ते ऐका का दादा स्वामी विवेकानंद होते ते झाले ना ते कारण अवतारी पुरुष होते ते ज्याचं जे अवतारी पुरुष ओळखायचे कसे ज्याचे उभे राहून ज्याच्या घोडक्याला पाय हात टेकतात ते अवतारी पुरुष मानले जाते. स्वामी विवेकानंद ते होते आणि छत्रपती शिवाजी महाराज ते होते अवतारी पुरुष आणि महात्मा गांधी या तिघांचेच फक्त हात डोक्यावर मिळायचे हे अवतारी पुरुष होते. बरोबर ऐकलं असेल तुम्ही माहिती असेल तुम्हाला हे 3 अवतारी पुरुष होते शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी हे 4 अवतारी पुरुष त्यांचे हात डोक्यावर आपले उभे राहिल्यानंतर बघा आपले पुस्तक का आता अशी ही कथा इथे सांगितली आणि स्वामी विवेकानंद ते हे झाले बरोबर. आता पुढे काय अशी कथा पुढे आहे तर एकदा असं झालं एकादशी होती. एकादशी असल्यामुळे आपली आई कुंती माता आपल्या 4-5 मुलांना विचारते की बाळांनो माझी अशी इच्छा आहे चालेल ना इकडे गेला चालेल ना तर भागवतात ज्ञानेश्वरीमध्ये रामायणाचं आलो तर चालेल ना तुमची इच्छा आहे. तर असं झालं की आई म्हणते की बाळांनो 5 मुलांना सांगितलं की माझी अशी आता एकादशी असल्यामुळे मला असं वाटतं की उद्या द्वादशी सोडायची आपल्या सगळ्यांनी दुपारी तिथे मला असं वाटतं की भगवान श्रीकृष्ण आपल्या पंक्तीला पाहिजे काय. आता हे हस्तिनापूर कुठे द्वारका होते एका जवळचा प्रवास महत्वाचा. आता आई आता ते 4 भाऊ एकत्र जमले विचारतात आणि 4था होता 5वा होता भीम हा अंगावर पोचून घेऊन झोपला होता. तर त्याला विचारतात भीमा जरा आपली मीटिंग जरा बसूया आपण आपले विचार करायचे. तर म्हणजे काय असं आहे त्याने डोळ्याकडे काढलं काय विचार आहे तुमचा. तो बोलतो आपला असं विचार आहे की आईची इच्छा आहे की उद्या भगवान श्रीकृष्ण द्वादशी सोडण्यासाठी आज एकादशी असल्यामध्ये सोडायची आपल्या पंक्तीला भगवान श्रीकृष्ण पाहिजे. तुला ठीक आहे बोलले तयारी करा मी आणेन त्याला. कोण म्हणतो भीम म्हणतो मी आणेन त्याला हा करत डोक्यात डोळ्या घेऊन झोपला. आता हे विचार करतात हा असा आहे आडच काहीतरी बोलतो बरोबर आडच बोलला तो मी आणतो ना अंगावर घेऊन झोपला म्हणजे आनंद जाणार कधी काही जवळच आहे कोलकाता आणायचं त्याला नाही अशी गप्पा झाल्यानंतर हे चौघे मिटिंग करायला काय करावं तर
तर नकुल साहेब विचारलं की काय करायचं, कसे आणायची हे करत. तर बोलले मी जर निघालो आता आणायला तर 4 दिवस जायला 4 दिवस यायला पाहिजे, 8 दिवसाचा टाइम आहे, बोललं की उद्या राहा, काय करायचं. तर अर्जुन म्हणतोय धर्मराज भेटले, अर्जुना तुझे काय म्हणणं आहे. तो बोलतोय माझे घोडे असे असे धावतायत बरोबर की ते पाण्यावर सुद्धा धावू शकतात. कसे पाण्यावर सुद्धा धावू शकतात, इतकी स्पीड आहे माझ्या घोड्याची. आणि तरी सुद्धा मी जर इथं आता जर निघालो इथून घ्यायला तर 2 दिवस जायला पाहिजे, 2 दिवस यायला पाहिजे. 4 दिवसानंतर आता काय करायचं. आता काय विलास चालेल ना, आईची इच्छा पूर्ण करायची, काय करावं, मोठा प्रश्न पडला. आणि हा भीमराजा झोपला गपचून. आता काय विलास नव्हता, आता काय आणायची हे नाही. तर सकाळ झाली, उजाडलं. सकाळ मी गपचून राहिले का आपण आईच्या पोटी जन्म उपक्रम जी आपण इच्छा पुढे करतो तर तुला काय अर्थ नाही होता. आता ठीक आहे, सकाळी उजाडलं, सगळे उठले, भीम पण उठला. बरं काय केलं, तुझा काय विचार आहे. बोला तुम्ही तयारी करा झाली, पाची पत्राला लावा, भगवान श्रीकृष्ण पत्राला लावा, मी आणण्याचं काम माझं आहे. आता हे आता मला विश्वास पटेल, हा कसा आणणार आहे मला माहिती नाही. झालं सगळी तयारी झाली, जेवणाची दुपारी 12 वाजता आले. काय करायचं आता तरी काहीतरी काय कोशिश करतो. मला ठीक आहे बोलतो, जेवण झालं म्हणतो. हो सर जाणार, आता उपास सोडायचा आहे. मला सगळ्यांची आमची 5 भावांची पत्राला लावा आणि 6 पप्पा श्रीकृष्णाला लावा. ठीक आहे, तसं तरी केली. 5 पानं 6 पानं काढली. आता बोलतो काय करतो. भीम गेला, आपल्या शस्त्रयानामध्ये गेला, आपली 1.25 मजलाची गदावरी भीमाची ती घेऊन आला आहे. गदा घेऊन आला आणि मोठा अंगामध्ये पटांगण केला. वरच्या आकाशात बघितलं घरकार फिरवले आपल्या ताकदीने आणि सोडली वरच्या आकाशात. तिथे भिंग्याची वरती गेली, एकदम दिशे नसं झाली, आसमानात गेली. वरच्या आकाशात गदा गेलेला आणि खाली माणसानं उभा राहिला. कसा खाली माणसानं उभा राहिला. आता ती गदावरून त्या सरळ आली तर माझ्या डोक्याला चिराला मिळतात. हे त्याला माहिती होतं, हे भगवंताला माहिती होती होती राजाला की भीम अशा प्रकारे तिथं हे करतोय, पराक्रम करतोय. तर त्याला वाचणं काम माझं आहे. भगवान श्रीकृष्ण तिथेच ताबडतोब गेले, गदा पकडली वरच्या वर धरलीनं खाली उतरलं. भीमाजी काय करतोस, मरायचं होतं. बोललं हा हेच साधन आहे, दुसरं काय साधन नाही. बोलले काल आईने सांगितलं बोलले तुमच्या पंक्तीला पाहिजे, तर कसं होणार आहे. बोलले मलाही माहिती आहे. बोलले ह्याच्याशिवाय दुसरं काय आवश्यक होतं, हेच बोलले उपाय यायला. मला माहिती आहे की मला विश्वास आहे की तू येशील, मला वाचण्यासाठी तू येशील, याचा मला विश्वास होता. बरोबर हा सांगितलं त्यांनी. तिथे त्याचं प्राणाचं रक्षण केलं आणि उपास सोडला आपला. बरोबर उपास सोडल्यानंतर मग अशी कथा इथे यांनी संपवली. आता असे पुढे हा जो कर्ण होता ना, कर्ण हा भयंकर, याचा मारा भयंकर होता गीतामध्ये. त्याची कथा पण त्याला अवतारे भगवंताने दिली की तो सगळ्या दानामध्ये पुढे होता. जे कोण दान मागेल, कसेही मागवते, कसेही होता, अशा सगळ्यामध्ये तो घालला होता. आणि त्याला त्याच्याकडे जी शक्ती होती इंद्राने दिलेली की त्याने आपला कवच काढून मागत होता. बकऱ्याच्या सेवन त्याने दिलं, तेव्हा इंद्राने त्याला वज्र दिला की अखेरच्या टायमात तुझा जेव्हा काय मिळतं आहे वज्र सोडतील त्याचा नाश करतो. कोणी असा तरी तो खरा सोडला. ही त्याला भीती होती महाभारतामध्ये. तर ते ही भीती असल्यामुळे देवाला ती भीती होती, हे जो वज्र ह्याचा सोडायचा पण आवडती, काय करावं याला. त्याला मग त्याच्या अर्जुन त्या अर्जुनाला त्याच्या पुढे न्यायचा नाही कर्णाच्या समोर. ते न्यायला की त्याची मोंडी टाकायचा की त्याला त्याची दिशाभूल करायचा. असं करता करता एकदा हा भीमाचा मुळे घटक तो राक्षस होता, तो ह्या कर्णामध्ये बाण हे टाकायचा, वरून तो अग्नी टाकायचा, डोंगरांचा दगड आणायचा, सगळं टाकून कर्णाला हैराण करत नाही. कर्ण सेनापती असला, भीष्म साहेब पडले आणि मग म्हणून गोदर उडाले. तेव्हा त्यांनी ते शस्त्रामध्ये त्यांनी हा जेव्हा आठवे नाही घटत कच, त्या टायमाला त्यांनी ते वज्र त्याच्या आधी सोडलं. त्या भगवान हसायला लागले की बोलले आज आपण जिंकलो घरामध्ये. कर्णाच्याकडे जी शक्ती होती ती बोलले निघून गेली आहे. आता कर्णाला आपण जिंकू शकतो. आता काय आता भीती नाही आपल्याला. असं करता करता ज्या टायमाला सेनापती भीष्माचार्य होते त्याच्या आधी जिथपर्यंत कर्ण भीष्माचार्य जिथं सेनापती कौरवांचे होते तिथपर्यंत कर्णमुखी कर्म नव्हता. तर त्यांचं वाकडं होतं. भीष्म गणपतीने पडल्यानंतर त्यांनी मग कर्णाने भाग घेतला युद्ध. असं आहे. त्या भीष्माचार्याबरोबर जेव्हा युद्ध होते त्या दिवशी बरेच दिवस झाले, काही दिवस झाले, पण पांडवांचा एकही बरे नाही. इकडे सगळे संपायला लागले कौरवांचे. तर भीष्माचार्यांचं नातं दोन्हीकडे, दोन्ही माझे नातू आहे. हे पण नातू, कौरव पण माझे नातू, हे पण माझे नातू. बरोबर ना. ज्या टायमाला युद्ध चालू व्हायच्या टायमाला असं झालं गमत होती, तिच्या युद्धाची घोषणा झाली तर हे दुर्योधन आणि अर्जुन दोघेही गेले होते कृष्णाकडे मागणी गेले, परत मागायला गेले, भरत माग गेले. तर अगोदर दुर्योधन गेला,
आता त्या देवाच्या पायावर बसायला त्याला अपमान वाटायला लागला. तो जरा डोक्यावर बसला, कृष्ण झोपला होता, नंतर अर्जुन आला. अर्जुन आला तर त्याच्या देवाच्या पायावर बसला. देव उठलं बसला तर समजा अर्जुन दिसला, काय अर्जुना काय काम काढलं, कसं झालं? तर म्हणजे महाभारत युद्ध होणार आहे, त्या आम्हाला तुमची मदत पाहिजे. कृष्णाने सांगितलं, ज्या जरा नरकासुराला ठार केली सुदर्शनाने, तिथपार मी शपथ घेतली की आता ह्याच्यापुढे शस्त्र हाती धरणार नाही. जे काय उरते ते अर्जुनाच्या हातून मारणार नाही, ते दुश्मन होती. म्हणजे शस्त्र आता घेणार नाही. मी तर तुमच्या बाजून आलो किंवा त्यांच्या बाजून गेलो तरी पण मी शस्त्र हाती धरणार नाही. मग पाहिजे तर अर्जुन बोलला की आम्हाला तुझी सेना नको, तुझी नारायणी सेना की मला नको, मला तू एकटाच पाहिजे. दुर्योधन म्हणतो मी त्याच्या आधी आलेलं आहे, तर तुझं काय म्हणणं आहे? बोलले माझी मी पण मदत मागायला आहे. तर बोलले काय, बोलले माझी पद अर्जुनाकडे गेली, अर्जुनाचा अधिकार पहिला मागायचा आणि त्याला सांगितलं मी अर्जुनाच्या बाजून जाणार. मग माझी संपूर्ण नारायणी सेना पाहिजे तर सगळी संपूर्ण सेना माझी तू घेऊन जा. तर दुर्योधन बोलायला ठीक आहे, बोलले ह्या एकट्याला पोचण्यापेक्षा सेना आधी तर लढायला करेल, हा ह्याला कसं पोसायचं आपण आपल्याकडे. झालं तसं नक्की झालं. महाभारत झालं, भीष्माचार्य सेनापती झाले कौरवांचे आणि दुष्टत्व पांडवांचे सेनापती झाले. अशी इथं झालं. काही दिवस चालू असता असं झालं मग की दुर्योधनाला राग आला की आमच्यातला आमच्याकडे संपत आले, ह्याचा एक पण झाला नाही ह्याच्यातला. पाचही तर सगळे बरोबर आहे. भीष्माला बोलले, भीष्माचार्य तुम्ही बोलले की युद्ध करताना हे फक्त गौरव पांडवांना हे करायसाठी, खुश करायसाठी, त्याच्यासाठी एक तुम्ही मारून टाकलं. तुमच्या नेतृत्वाखाली युद्ध चालू आहे आणि तुम्ही ह्याचा एक पण मारलं नाही. भीष्माचार्य राग आला की हा दुर्योधन असा मला बोलतोय. तुझा रागाच्या भरात काय बोला भीष्मा, उद्याचा सूर्य मावळेपर्यंत पांडवांना एक उद्या निश्चित पुढची पांडव करेन मी. पांडव शिल्लक ठेवणार नाही उद्याच्या युद्धामध्ये. आणि तो काय पराक्रमी होता, तो काय साधा होता, गंगेचा पुत्र होता. तो भगवान परशुरामाकडे विद्या शिकलेला होता. त्याचं नाव देवरच होता, पण त्याने भीष्म प्रतिक्रिया केली ना म्हणून त्याचं नाव भीष्माचार्य ठरलं. बरोबर मला भीष्माचार्य नाव पडलं. भीष्माचार्यांनी शपथ घेतली आदल्या दिवशी त्या निश्चित पाठवून तुम्ही पांडव त्या जीव ठेवणार नाही, शिल्लक ठेवणार नाही, अशी भरपत्र भीष्माने घेतली. आणि हा जो साधा म्हणून नव्हता, ह्याच्या तोडीला कोण नव्हता. अर्जुन, कृष्णा, त्याचं कृपाचार्य हे मोठे वेदेश भक्त हे होते, भारी होते. हा देवलोकांना भारी पडणारा असा हा भीष्माचार्य. अशी घोर प्रतिज्ञा केल्यानंतर पांडवांच्या सैन्यामध्ये सगळं खरवून मारले. करायचं काय आता? ही रात्रच आपल्याला काहीतरी काय करावं, उद्याचा सूर्य कसा भगवान श्रीकृष्ण सगळे चिंतातून बसले. भीष्माच्या तावडीतून वाटणार कसा, हा जिरत नाही केले, हा घोर करणार, हा वाचवणार नाही, कोणाला सोडणार नाही. हे घोर प्रतिज्ञा देवाने रात्री विचार केला काय करावं, ह्याच्या इतकी कुठची काढावी, काय करावं, तुमच्या पद्धतीने बोलले ह्याला मारावे, याला भीष्माचे हे करावे, त्याची प्रतिज्ञा कशी आम्ही बोलावी. असं केल्यानंतर त्यांनी काय केलं, रात्री सांगितलं द्रौपदीसाठी, द्रौपदी सकाळी गप्प उठ, 3:30च्या मुहूर्तावर उठ आणि माझ्याबरोबर चल. कोण बोलतोय? भगवान श्रीकृष्ण बोलतोय. आता सगळ्यांनी म्हणजे काय, एकदा युद्धभूमी संपली की कोणी त्यांच्याकडे टाळावं, कोणी ह्यांच्याकडे द्यावं, अशी कोणाला बंदी नव्हती त्या टायमाला. इथं सगळ्यांनी भीष्माच्या सांगितलं तिकडे कृष्णा जय, कुणाला पक्ष बदलायचे पक्ष बदलून घ्या असं आपल्याला सांगितलं. आणि रात्री टाळलं की कोण एकामेकाकडे घेऊन जात होतं असं होतं. आणि पहाटेच्या टायमाला 3-3:30च्या मुहूर्तावर उठले आणि भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला धागा घेतली आणि निघाले. जिथे जिथे ह्या झाडाखाली, पिंपळा झाडाखाली, महाभारताचे कुरुक्षेत्र चरणभूमीमध्ये तिथे पिंपळा झाडाखाली भगवान श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा असं चिंतन करत होते. कोण? भीष्माचार्य. गरीब होता, आपला जप चालू होता. कालो होता, काय समजायला मार्ग काय नाही काय. आणि श्रीकृष्ण बोलले तुझे पाय वाजू नये, तुझ्या पायातल्या चपला वाढू नये. चपला म्हणजे जोड होतो म्हणून देवाने काय करते, चपला घेतल्या आपल्याकडनं आपल्या काकेत ठेवल्या. पुढे कृष्णाने त्या द्रौपदीच्या चपला आपल्या ज्या होत्या फटावर त्या आपल्या बदल्यात द्यायचा आणि एका साईडला कोपऱ्यात उभा राहिल्यानंतर त्यांनी द्रौपदीला सांगितलं तू एवढं काम कर, भीष्माचार्य बसलेत ना तिथे जा आणि त्याच्या पायाला हात लाव, हात लाव. आता कालो बरोबर माझ्या समजलं नाही, तर पाय लावल्याबरोबर त्यांना वाटलं की बांगडी अशा होते, खरकन आवाज झाला, पण ते बाई आपल्या पाया पडते असं त्यांना भास झाला भीष्माचार्याला. त्याने अशोक दिला, सौभाग्य होते भाऊ असा अशोक दिला. आणि त्यांना सांगितलं मामाजी बोलले तुम्ही अशोक दिला ह्या जन्माचा की पुढच्या जन्माचा. बोलले नाही, माझ्या धोकातून जी वारी निघाली ती सत्य होणार आहे. तर तू कोण आहेस? द्रौपदी. अशोक बोलल्याने भीष्माला झटका आला. अरे म्हणजे मी काय प्रतिज्ञा केली, हे गीताने आशीर्वाद देऊन चुकलो.
असं विचार भीष्म विचार म्हणजे काय झाले कसं काय ही आली कशी आणि या एवढ्या मध्यान्ह रात्री एवढ्या काळोखा रात्री ही आली म्हणजे ही जिथे ही ट्रॉली आली आहे म्हणजे ट्रॅक्टर कुठे उभा असला पाहिजे बरं याला आणणारा कोण आहे तर देवाने बघितलं इकडे तिकडे कोणतरी हायाचा विरोध जातात बोलतात त्याला कोपऱ्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती दिसली अरे बोल तेव्हा तू आलायस जवळ आले ना हात जोडल्यानंतर पादुका होता पादुका पाया हाताच्या खाली खाली पडले विष्णू बघतोय की पादुकाच्या त्या काठ्यानं खाली पडल्या विश्वाला वाईट वाटत लागलं विष्णू म्हणतात अरे भगवंता तू ज्याच्या पायाची चप्पल इतकी तू एवढ्या सुरक्षितपणे तो आपल्या बकरीत ठेवल्यास लागलो मग तू पांडवांचा जीवाचा रक्षण का नाही करणार तुझ्या रीतीने हा असं खरी गोष्ट आहे की नाही त्याच्या पाय चप्पल तो असं सांभाळतोय आपल्या बकरीत ठेवून एवढ्या म्हणजे पिशवी न येणार नाही बकरीत ठेवलं त्या खाली हात जोडतात पडल्या खाली त्या विश्वास बघतात आणि ते म्हणतात आणि काय बोलायचे देवाची करण्याची आवडीत आहे देव म्हणतात भीष्माचार्य म्हणतात विष्णू म्हणतात ते देवा अरे माझ्यासारखे हजारो भीष्म जरी उभे राहिले ना पांडवांच्या बाजूला पांडवांना मारण्यासाठी तरी पांडवांच्या केसाला धक्का लागणार आहे कारण तू त्यांच्या विरोधात आहे भले विश्वाला भगवंताला सांगतात की मी जितक्या रणभूमीमध्ये उभा आहे त्या कौरवांच्या बाजून त्या कौरवांना हरून देणार नाही मी हरून देणार नाही जिथपर्यंत मी पांडवांच्या बाजून उभा आहे कौरवांच्या बाजून तिथपर्यंत पांडवांचा विजय अशक्य आहे काय पांडव जिंकू शकत नाही कारण मी तिच्या बाजूला उभा आहे मग बोलले उपाय काय म्हणजे काय उपाय काय नाही जिथपर्यंत मी तिथे होणार नाही पहिला मला ठार केल्याशिवाय पांडवांचा विजय नाही मला पहिला मला मारलं पाहिजे ते कसं मारायचं तो बरं शिखंडीला उभी करा अर्जुन जरा धावर आणि शिखंडीच्या पाठीवरून अर्जुनाने सांगा बाण मारतो माझ्यावरती कारण बाई समोर दिसल्यामुळे मी बाण मारणार नाही आणि अर्जुनाचा अचूक नेम मला बघू लागेल काय तसा केलं ही शिखंडीला उभी केली पुढे कारण ह्याला ठार करायचं ना आता शिखंडीला उभी केल्यानंतर तो भीष्माचार्य बाण मारायला पाठीवरून अर्जुनाने बाण मारून भीष्माला शास्त्रवेदी पाडले तेव्हा भीष्म खाली पडले पण त्याला काय होतं वडिलांचा त्यांना आशीर्वाद होता की तू इच्छा पडली होशील तू तुझ्या इच्छेला जाऊ नसेल तू तरी बरं तुला नाही असा बापाचा आशीर्वाद होता राजा सुखदेव दिला होता की तुला तू इच्छा पडली होशील म्हणून त्या त्यांनी गौतमाच्या प्रश्न केली होती ना असं केल्यानंतर त्यांनी मग आता उत्तरायणला मला मृत्यू पाहिजे आता मला मृत्यू नाही पाहिजे मला उत्तरायणला वाढण्यासाठी कुठेतरी मला मला तरी ठेवा मला मरण असं पाहिजे की बाणाच्या टोकावरती महाभारत आपल्याला बाण मारून त्याला जयंत करता आरबार बाण होतं असं होत नाही तसं तर बाणाच्या टोकावरती मला झोपायचंय आणि तिथे मला हे मृत्यू पाहिजे असे बाण उभे टोकावरती त्याच्यावरती करत होतो याचं कारण असं होतं की त्यांनी लहान वयामध्ये 10 वर्षाच्या आतमध्ये असताना एका सरड्याला ते खेळता त्यांनी बाणाचा टोक मारला सरड्याच्या पाठीत काढल्यानंतर असा हलवा लागला फिरवला ते सरडा सरडला आणि डिप्लोमाच्या झाडावर जाऊन पडला कोण सरडा पडला तो तिथे त्या डिप्लोमा झाडावरती असताना तो तडपण त्या जीव गेला तो बघतोय की ह्याचा जीव बोलला डिप्लोमा झाडावरती काट्यांची आहे त्याला वाईट वाटलं ते म्हणजे की कसं ह्याला मरण आलं माझ्याकडे आता मी जसा मरेल ना तेव्हा मी तसाच मरेल तेव्हा इथं मी जेव्हा त्याला मरणारा टाइम आला ना भीष्माचा सांगा मला बाणावरती झोपवा बरोबर बाणावर झोपवा म्हणून त्या बाणावर झोपवली मला तहान लागली माझ्या घरला अजून बाण काढला आणि तिथून जो बाण मारत होता पाताळगंगेत गेला जाऊन पाताळगंगेत त्या पाण्यात धार आली ती भीष्माच्या तोंडात तिथे काही दिवस तिथे होते आणि पांडव तिथे जाऊन तिथे बसायचे आरामशीर त्यांना की काही दिवस धर्मराजाला बोध केला की तू राजा झाल्यानंतर काय करशील कसं राज्य चालवायचं कसं काय करायचं हे सगळं त्यांना उपदेश केला भीष्माने तिथे सर्वजण बोलतो भगवान श्रीकृष्ण सांगितलं की जी बाणाची टोकं तुला जे पाठी लागतात ना तिचा त्रास तुला आता होणार नाही ते कमलाच्या फुलासाठी तुला लागतील अशा आशीर्वाद देवाने केला भीष्माला असं आणि भीष्माचे सर्वजण पडले म्हणजे कौरवाचा सेनापती कर्ण झाला कौरवाचा सेनापती तर त्यांना उतरणारा अशी कथा आहे पुढे अशी कथा पुढे नंतर असं चालत असताना एकदा द्रौपदीचं वस्त्रांच्या टायमाला आलं ना त्या टायमाला हा भाग आहे ना हा कसा आला त्याच्या पुढे की आपण म्हणतो चिंती बांधते द्रौपदी हरीच्या पोटाला असं आपण म्हणतो हे आपल्याला ज्ञान आहे ना
माहिती आहे ना. म्हणून तेव्हा बोट बांधलं, बोटावर चिंधी बांधली म्हणून कृष्णातली तिच्या इज्जतीचं रक्षण केलं. काही मध्ये असं आहे की ही जेव्हा आपल्या तिकडे राजकारण होती ती अशी फिरत असताना एकदा एका नदीवर सरोवरावरती गेली. असं गंगेचा ओव्हर वाहतोय आणि वरच्या साईडला त्या पुऱ्या आंघोळ करतात, इकडे खालच्या साईडला साधूसंत आंघोळ, वरच्या साईडला साधूसंत आंघोळ करतात, खालच्या साईडला त्याला मुली आपल्या याच्याबरोबर निघाल्या. असं करता करता अशी गंमत झाली, तिथे ते साधू लोक तिथे आंघोळ करून ते निघाले आणि एका टायमा अशी गंमत झाली, एका साधूची लंगोटी सुटली त्याच्यामध्ये. आता या मुली तुझे बघितल्यानंतर त्यांना वरती आता येण्यास सांगितलं, बरोबर. साधूला आता हे नाही काय करावं, तो वरून पाणी वाहणार आहे. मग आता ती द्रौपदी हे जाणलं का ती लहान होती बायाने, पण ज्ञानी होती, ती जाणलं की साधू वरती काय येत नाही, काहीतरी गडबड आहे म्हणजे समजली. मग तिने काय केलं, आपली साडी फाडली, आपल्या साडीचा पांडू फाडला आणि गंगेच्या पाण्यावर सोडला. तो असा फिरत फिरत साधूपर्यंत गेला. साधूने त्याची लंगोटी बनवली आणि आला. ते भगवंताला माहिती पडली की माझ्या भक्ताची इज्जतीचं रक्षण केलं सर, इज्जतीचं. ज्या टायमाला तुझ्यावर तसा कधी काय काय प्रसंग आला द्रौपदी, तर तिथे वेळ उभा असेल. आणि तसा प्रसंग झाला महाभारतामध्ये. द्रौपदी वस्त्र आणण्यासाठी तेव्हा ते धावा तुला मला म्हणतात कोठे गुंतला अशी द्वारकेच्या राजा वेद कासाठी आला गेला का, तो कुठे गेला नव्हता, तिथेच होता तो, तिथेच होता. तेव्हा तुझ्या हे जे रक्षण केलं, काही टायमाला अशी बोट कापून देवाला दाखवलं, तेव्हा ते कुठे गावही नाही. आता श्रीमंताच्या घरामध्ये काय भेटतात, तिथे गावला कुठे कुठे भेटायला. म्हणून द्रौपदीकडे धावत गेला, बोट कापलं तेव्हा तरी आपला शालू फाडला नाही, देवाच्या ठिकाणी आणली. सुभद्रेला सांगतो, सुभद्रेसाठी सोबते पण ते काय चिंतीला भेटत नाही. मोठ्या घरात चिंती असणार का, श्री अशी कथा दिली आणि द्रौपदी बांधली. एक कारण आहे, बरोबर ना. अशी कथा पुढे आलेली आहे. आणि आता पुढे हे ज्ञानेश्वराची कथा माहिती आहे तुम्हाला सर्वांना, जन्मापासून काशी काय आहे सांगा ते. ज्ञानेश्वर महाराजांची कथा अशी ते जन्मताच ज्ञानी होते. मौली ज्ञानेश्वर जन्मताच ज्ञानी होते. वर्मदाने आले लोटांमध्ये चांगदेव 1400 वर्ष जगला होता. किती 1400 वर्षे. त्याच्या वर्षी विद्या संपन्न केली होती की 100 वर्ष ह्या गावात राहिलं की ते नाव बदलून दुसऱ्या गावात जायचं आणि आपला आत्मा काढून द्यायचा, ब्रह्मांडमध्ये लपवून टाकायचा, यमराज यायचा बघायचं, मेलेला आहे आत्मा कुठे त्या गावाचं. नाशिक कधी 1400 वर्ष काळाला त्यांनी झुकाटण्यात दिल्या पुढे चांगलं. असं करताना ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांच्या अगदी 97 शेकडा 1853 स्थिती कृष्णाष्टमी वर्षांची योग अवसर 20 दिवसाची रात्री पंचमा पात्र की तारावाजना आले नारायण वृत्ती लोकी नामा म्हणजे पूर्ण ब्रह्म ज्ञानेश्वर हे कशा अवताराला. भगवान श्रीकृष्णाचा जन्म ज्या अष्टमीला झाला त्या दिवशी माऊलीचा जन्म आहे, बरोबर ना. त्या दिवशी माऊलीचा जन्म आहे, कृष्णाष्टमीचा जन्म झाला. आणि काही टायमाने त्यांना ही गीता भगवद्गीता ही संस्कृत असल्यामुळे कुणाला ती कळे नाही, कळे नाही तर त्याचा त्याने भावाचा हट्ट मानला दादा. तर गुरु हे त्यांचे थोडे मोठे लेखनात होते. तर मोठ्या भावाने आज्ञा दिल्याशिवाय मी बोले की मराठीमध्ये लिहिता येणार करणार नाही, जसं आज्ञा भेटत आहे. त्या सांगितलं दादा मला ही मराठीमध्ये करायची, मला आज्ञा द्या. बोला असं होणार नाही, मराठीमध्ये करता येणार नाही, मराठी गीतेवर टीका आपल्याला करता येणार नाही. तर बोलत करता येणार तर काय करावं, बोलत नाही बोलत मला करायची आहे. माझी तुमचा हट्ट केलाय, हट्ट माझा पूर्वा. मग तसा वधार काय म्हणतात, भाव नाही म्हणतो मुलीला. असं बोलल्यानंतर त्याने आपली मागणी आठवण करून दिली. ज्या टायमाला ह्या पैठणच्या ब्राह्मणांनी जेव्हा ह्याला शुद्धीपत्र दिलं की सांगितलं की तुम्हाला ह्यांची गुंजे होईल. ती कशामुळे होईल तर बोलले ह्याच्या वडिलांनी, कारण हे संन्याशीच्या ह्याच्यावर जन्म आले होते, तर ह्यांनी इंद्रायणी जाऊन त्याने आपली आत्महत्या करावी म्हणजे जेव्हा खरंच बोलले तुम्हाला शुद्धीपत्र दिलं पैठण करून, तेव्हा तुम्हाला ह्याच्याशिवाय त्याला तिथे भेटलं होतं.
त्यांची आई होती त्यांच्यामुळे ती म्हणजे मला तरी त्यांनी आदेश दिला घटना पडल्यानंतर ब्राह्मण तर तुम्ही पण तुमच्या वेळेला तुमच्या हाताने आता ही लहान मुलं असल्यामुळे काय 8 वर्षात येतो ना 6 वर्षात त्यांचं मला 4 वर्षाचा लोकांना 2 वर्षाची मुक्त होती अशी लहान मुलं होती. आता ह्याला सोडून रात्री टायमाला उठून जायचं ह्यांना न कळता ह्यांना न चालला आवाज वाढवला हां तर ह्याला सोडून जायचं आपल्याला. तर आता ह्यांना उपायाची दिवशी आता काय करायचं रात्रीचं नक्की कसं जायचं तुम्ही आपले आत्महत्या करायला जायचे आता काय करायचं. तरी रात्रीची मध्याने उठली रात्रीची उठली तर आता पुन्हा ते जागेकडून जावं ना आम्ही दोन्ही उमेदवार निघाली जायला आता करायला काय जरी मुलं आता अनाथ टाकले जायचे कोण यांना भिक्षा देणार नाही हे त्यांना माहिती होतं. मग मोठ्याला उठवलं मृत्यूनाथाला होतं ते किती आता ते समजायच्या वयाचा होता घरो 8 वर्षाची मोठी होती. मृत्यूनाथाला विचारला ही 3 भावंड तुझ्या स्वाधीन करतो काय त्यांचा समाज तू कर कसाही कर. आता हा का समाजच्या लायकीचा होता का सांगा किती लहान होता 8 वर्षी मुला काय विचार करणार तो रडू लागला काय करावं एकाला उठवली दुसऱ्या पण उठवली नव्हती त्याला उठवली तर बोलले आता तो रडायला लागला आता काय करणार आई झाली बाबा त्याला दोघे सोडून चालले तो बोलले आम्ही जातोय तुमच्या कल्याणासाठी काय तुमचा म्हणजे व्हावी तुम्हाला या धर्मात यावं ते ब्राह्मण कुलामध्ये आपला तुम्हाला मान मर्यादा ही भेटावी यासाठी आम्ही तुमच्या कल्याणासाठी आम्ही आमची आत्महत्या करून देतो आमची इंद्रायणीमध्ये आमचा तिला समर्पित करतो इंद्रायणीला. तर ते ठीक आहे बोलले रडायला लागला बरं बोलले एक सांगितलं होतं त्याने हा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहायला परवानगी देत नव्हता दादा त्याला आठवण्यासाठी म्हणून सांगतो तुम्हाला. तर तो मागची आठवण दिले व्यक्ती जाताना सांगितलं दादा तुम्ही बोलले तुम्हाला आम्ही जाताना आई तुम्हाला उठवली होती काय तुम्हाला एकट्याला उठवली होती ना त्या काय बोलली आई की मला ज्ञानात जे काय हट्ट करील ना ते तू पुरव काय बोलली आई माझा ज्ञानात जे काय हट्ट तुझ्याशी करील ते त्याचे हट्ट पुरव ज्ञानाची ज्ञानाबद्दल ज्ञानाचे हट्ट पुरवले तेव्हा हे तुम्हाला सांगितलं ना मग तेव्हा मी काय झोपलो होतो का दादाला विचारत मी झोपलो होतो आणि ऐकल्यामध्ये सर्व तेव्हा आईच्या वचनाला जागा आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ याचा मला परवानगी द्या असं तेव्हा दादा बोलले की माझं काय व्हायचं ते बोले तू ज्ञानेश्वरी द्यायला सुरुवात कर. काय ठिकाणी साहेब ज्ञानेश्वरी महाराजांनी ज्ञानेश्वरी आपल्या हातात दिली नाही असं सांगतो. ते सच्चिदानंद बाबा यांचे मृत्यू पावले आणि त्यांची प्रेमयात्रा चालत असताना प्रेमयात्रा निघाली आणि त्याच्यामध्ये पहिल्या टायमाला जी सती राहायची घटना होती त्याची माहिती तर सतत देवनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ता हे सगळे चालत येत असताना तर आता जाता शेवटी याचं दर्शन घेऊन तुम्ही आशीर्वाद दिला तिला की सभागृह ही प्रेमयात्रा चालली माझ्या नवरीच्या सभागृही काय सभागृहातल्या नवऱ्याचं नाव तर माझ्या मुखामध्ये शब्द निघाला तर खोटा होणार नाही असं तिचं नाव म्हणजे सच्चिदानंद आहे. सच्चिदानंद नाव आहे तर म्हणजे त्याला सच्चिदानंदाला मृत्यू नाही मृत्यू नाही त्याला उठव पाहिजे तो उठेल बोलला त्या बेलीला त्याला उठकी केली मागली ती उभं केला त्याला चल बोलतो ये बाहेर गेले आणि ज्ञानेश्वरी त्यांच्या हातून गेली की सच्चिदानंद बाबा लेखक झाला तुला वगैरे दाखवले ना ही ज्ञानेश्वरी आहे बरोबर. पण त्याला आईवडील निघून गेल्यानंतर ही 4 भावंड सकाळी उठली सगळी पोरं उठली म्हणतात की आईला 2 वर्षी मोठ्या रडा लागली तिथे आईच्या दिवशी झोपणारी लहान लहान बाळं रडा लागली काय करावं आता व्यक्तीला सांगणार काय आई गेली त्याला माहिती होतं सांगणार काय सोबत व्यक्तीला सांगितलं की ज्ञानेश्वरा आपली झोली घे आणि 5,000मध्ये फक्त भिक्षा माग 5,000 तुला भिक्षा दिली तर ठीक आहे तू वापस. आता पहिली त्यांना आधी हाडळ चुकू करत होते मग पुढे माझं तांदूळ पाहिजे का तर रेती होता येईल त्यांच्याकडे पीठ पाहिजे का तर माती होता येईल त्यांच्याकडे असं करून 5,000मध्ये तुम्ही भिक्षा दिली नाही वापस अशी ही त्यांची ही ज्ञानेश्वरी सुरुवात मागली तिथं ती घेऊन घेतली ज्ञानेश्वरी बरोबर. अशी संपूर्ण ज्ञानेश्वरी झाल्यानंतर तर आता पुढे काय सांगा त्याच्या पुढे तुमची काय हा होतं काय हां आपलं झालं ना हां अशा आठवण तर
तर रामायण जाण्यामध्ये भगवान शंकर हे रामाची भक्ती करण्यासाठी देवाची सेवा करण्यासाठी ते तयारी करू लागले. कुठे की मला रामाची सेवा करायची आहे, म्हणून मला माता पार्वती विचारते की तुम्ही सेवा खाली हे जाता तुम्ही तयारी कशी चालली. कोणी म्हणजे बाहेर गेला म्हणजे जाता कुठे आता कीर्तन जाता की भजनात जाता कुठे जातात. म्हणजे की मला माझ्या अवतारासाठी सुरुवात करायची. मी ब्रह्मचारी होऊन रामाची सेवा करणार, हे माझी हनुमंत या नावाने मी कशी हे होणार आहे. तर म्हणजे मी तुमच्यावर येईन, तर तुला तुम्ही येणार नाही, कारण मला ते ब्रह्मचारी वस्त्र धारण करायचे. तिथे मला तुला स्त्रीला तिथे जागा नाही बरोबर. मग काय जणा बोले मला यायचंच आहे, म्हणजे हट्ट केलं. आता हे हट्ट किती आहे? 3 हट्ट आहेत. पण राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट आहेत ना. राजांचे हट्ट केला की मला वस्तू पाहिजे, राजा आपल्या सोडून घेऊन येणार. लहान बालांचा आपले हट्ट केला, बाबा मला घोडा पाहिजे, रात्रीचा समजा विचार केला मला घोडा पाहिजे. रात्रीचा घोडा की बापाला ते घोडा हवा लागतं, त्या पाठी बसवा लागतं. आणि बाबा आईला म्हणतो बाबा घोडा कसा येतो, त्यांनी मागणी तरी सहन करावं लागतं. काय करतो तो तिथला रडतो, थांबवतात तिथला मला त्याची हात थोडा. म्हणजे स्त्री हट्ट आहे. स्त्रीला असं सांगितलं बाबा तुला वर्षी आधी की साडी घेत किंवा गाडी नाही घेणं जर बोललं आपण तर ती आपल्या पाठी लागली जाते. कधी घेणार काय ते घेण्याशिवाय ती सांगली होणार ते आपल्या मागे लागली. तर स्त्री हट्ट माता पार्वती करते भगवान शंकराकडे की मी तुमच्यावर येणार. देव म्हणतात की त्याला तुला घेणार नाही, ठेवणार कुठे, कसं घेणार. तर बोले ठीक आहे. देवाने विचार केला काय आता आयडिया करावी, कुठे ठरवली. ठीक आहे तुम्ही तुला एक जागा देतो मी तिथे राहा. तर हनुमंतराची शक्ती आहे त्याच्यामध्ये माता भवानी आहे. समजलं. तुम्ही विचारलं सीता माता कुठे आहे, तर ती जागा दाखवायची मारुती मला याच्या शक्तीमध्ये माता पार्वती आहे बरोबर. असं करता शेवटी देवाची एकदा असं झालं की देवाचे देव देवादेव महादेव आहेत ना. महादेव म्हटलं की सगळं मोठा देव. मोठामध्ये त्याच्या पुढचा कोण आहे का? नाही ना, कोण नाही देव मोठा. असे ते करत असताना माता भवानी विचारते तुमचं नाव महादेव आहे, तर तुमच्या पुढे तुमचा कोण मोठा नाही. तुमच्या नावातच महा आहे, महामध्ये मोठा, तर तुमच्यापेक्षा मोठा कोण नव्हे. तुम्हीच मोठे देवाचे देव आहात ना. तर हो मीच मोठा आहे, मी सर्वात मोठा आहे. मग ठीक आहे, माझ्या प्रश्नाला उत्तर द्या. तुम्ही महादेव आहे, मग तुम्ही पण ध्यान करता, डोळे मोठे तपस्या करता, नाही कसा विचार प्रश्न होता. तुम्ही पण इकडे तपस्या करा. तुम्हाला दुसरा देव कसा पाहिजे. तुम्ही ते जे मला घाल ना ब्रह्मांडाचे, तुम्ही कसा एकदा काय सांगायचं बाबा हसायला ते उत्तर पण इथं दिलं पाहिजे. कारण मीच महादेव आहे, मी बघा शंकर ध्यानस्थ कसले दाखवलं ते कुणाचा करतात. म्हणजे अशी भावाने विचारते तर बरं ठीक आहे येणार होते. तर आता दाखवायला काय दाखवायला ते सांगतात. त्या वनामध्ये बघ तुला काय दिसतं. म्हणजे राम जे सीता करून यायला शिकतो. हां तर रामाचं जे ध्यान करतो, रामाचं ध्यान करतो तो ते येण्याचा पागसारखा सीता कुठे झाडाला हात मारतोय, माझी सीता बघितली का. दगडाला विचार मारतोय, म्हणते माझी सीता बघितली का. पक्षी दिसतं त्याला विचारतो माझी सीता बघितली का. हां असं सगळीकडे मिठ्या मारतोय, तिकडे बघतोय माझी सीता बघतोय. आणि ह्याची ती भजन करता त्या पेढ्याची काय अरे बोलते त्या रामाला आता मी फसवीन कशी. आता हातोहात फसवीन बोलले त्याला. मीच बोले सीता होऊन जाते त्या वनामध्ये, दाखवते सीता आले म्हणून रामाला फसवते काय. तर बोलले जाऊ नको, तुझा अपमान होईल. भावाला सांगतात नाही बोलले मी जाईल, बघतो रामाला, मी बघते ती कर्षा बघते. की आपल्या वाहनावर श्रीहार असताना नदीवर बसली, नदी पदावर बसली, आमच्या वनामध्ये प्रगट झाली भवानी. आता भवानी जर सीता होते त्यात काय उणीव असेल का. हां जरा उणीव नसणार ना. भवानी म्हणजे ती भवानी सीताची सीता जर उभे होऊन घेतात आणि त्या वनामध्ये जर प्रगट झाली तर आली. लक्ष्मणाचा लक्ष गेला की दादाला म्हणतो दादा ती बघ वहिनी आली कुठे. जेव्हा रामाने मागे बघितलं आणि राम हसायला लागले. अरे वा आई एकटी कशी आली दिसतो, बाबाला काय नाम कसं बघितल्या बोलला. मागे पुढे विचार नाही. भवानीला बघितलं बोलला आई एकटी कशी आली, बाबाला काय नाम कसं. जो जे गर्वाने आली होती त्या सर्वांच्या पायावरती यांनी मला बोलवली कसं काय. याने का बोलवले त्याचं कारण काय सांगितलं ते हात जोडायला की मी सीतेचा हुरूप घेऊन उपयोग पाहिजे काय कसूर आहे का. हा साक्षात भवानी जगन्माता जर हे होते तर कसं आहे का नाही. आणि त्याने रामाने कसं ओळखलं मला.
तुला कसं ओळखली त्याचं उत्तर मारू देते त्यांना विचारलं त्यांना विचारलं काय बोलले मला तुमच्याकडे उत्तर पाहिजे तिने हट्ट झाला मला सांगा ती मला ओळखली कशी आणि माझा देव हे कसं म्हणजे बघा हे ह्या सर्व चक्षु डोळ्याने तुला सांगतो बघता येणार नाही मी येडा का झालो मी पागल का झालो हे तुला अंतर्दृष्टी द्यावं लागेल कुठची अंतर्दृष्टी म्हणजे तुला मी माझ्यावरचा सूर्यमस्तित्वात ठेवला तर अतिदृष्टीने तू बघू शकतेस की मी कोण आहे तो कोण आहे सर्व त्या महाभारत युद्ध चालू झालं त्या टायमाला ज्याला घोषणा झाली युद्धाची चालू झाली आणि हा धृतराष्ट्र आणला असल्यामुळे त्याच्या पत्नी सुद्धा डोळ्याची पट्टी मारून घेतली नाही काढून घेतली माझ्या पतीने असा आणला आहे तर कुठं बोलले त्याच्यासाठी बघेन त्यासाठी नाही म्हणून भारत युद्ध चालू व्हायच्या आधी भगवान व्यास कुठे आले हस्तिनापूरला आले आणि सांगायला धृतराष्ट्र राजा आता महाभारत युद्ध होणार आहे तेव्हा आपल्या डोळ्यात इथे बघू शकतो की तुला दिव्य दृष्टी यासाठी आहे तुला सांगतात अंड्याला सांगतात मी तुला दिव्य दृष्टी त्यासाठी आलेला आहे तू इथं घर बसला तुला महाभारत युद्ध तू इथून बघू शकतो आपल्या घरात बरोबर भारत पाकिस्तानला युद्ध चालू असले तरी आपण इथे घर बसल्या टी व्ही बघतो ना तशी गरज होती तर राजा विचार करायला लागला की बोलले बघा मी माझ्या बाळांची धानापासून मी यांचा खेळताना उठताना बसताना बोलताना भांडताना कधी अशी मी बघितली नाही माझ्या पोरांना किंवा बोलेच नव्हते ना मला तर बोलले आता एवढी मोठी फॅमिली झाली आहे त्यांना मरताना काय बघू मला मरताना बघण्याची इच्छा नाही मग बोलले काय करायचं हा बोले बाजूला संजय बसले ना संजय ते संजयला निर्दिष्टी द्या त्याला मी विचारेन तो मला ह्याचं उत्तर देईल त्याला मी विचारलं नाही की काय झालं काय होतंय काय प्रकार झाला कोण गेला हे सगळं विचारलं संजय मग त्याच्यावर संजय प्रकार जसा ठेवला तर संजयला सगळं दृष्टी विचारला त्यात छोट्या सगळे बघा त्यांनी सगळं आपलं दिव्य दृष्टी समोर विचारलं महाभारतात काय झालं कोण गेला हे सगळं बघू शकतो आपण संजय दिव्य दृष्टी होतो तसंच माता शिकायला सांगा भावाला सांगितलं की दिव्य दृष्टी दिल्यानंतर तुला मी सगळं मला दिव्य दृष्टी द्या ठीक आहे आपण हातच धरला होता रामाने तो मस्तकावर हात ठेवला कुणाचा माता भवानी हात ठेवला रामाने हात ठेवल्यानंतर असं झालं असा चमत्कार ते झाला की जे झाड त्या झाडामध्ये साधू बसतात म्हणजे काय करतो दगड दिसतात मला दिसतं त्या तिथे पण दिसतोय त्या साधू बसले पक्षामध्ये होतं पक्ष फिरतात त्याच्यात पण ती साधू बसले आई बघितच काय आता दिसतं तुला काय सीता हे गेली फक्त निमित्त आहे मी सीतेसाठी येणार झालो हे सगळ्यांना दिसतंय पण माझे भक्त त्याला माहिती होते की रामाचा जन्म होणार आहे आणि ह्या रस्त्याने भगवान श्रीराम जाणार आहेत मग साधू संत सगळ्यामध्ये झाडाच्या दिसतात कशामध्ये दिसतात दगडामध्ये म्हणा पक्षीच्या रूपामध्ये कशाही बेटामध्ये गवतामध्ये सगळे साधू माझं ध्यान देतो आणि म्हणून मी या रस्त्याने चालतोय आणि मी त्याला मिठी मारून रडतोय काय मिठी मारून असते रडण्याचा आस्वादाचे सुद्धा दोन भाग आहेत आनंद असतो ह्या साईड देतात आणि दुःखाचे असं मिळतो देतात असे त्यांचे रस्ते असे तेव्हा मी इथं रडतोय ना हे कुठं निमित्त बघायला मी सीता म्हणतो एवढंच काय ते आहे ना का सीता माहिती नाही कुठे मला सीता कुठे सगळं मला कधी साधू संतांसाठी मी इकडे दिसतोय त्यांना मिठ्या मारतोय त्यांना दिसतोय बरोबर मला सगळं दिसतंय म्हणून बोलले माझा महादेव तुम्ही वेडा झाला तुमच्या नावाने बरोबर असं आणि ही कथा असताना असे ज्या टायमाला राम जेव्हा लहान असताना विश्वामित्र न्यायला तर ते राक्षस होते सांगते का होम भवन ते लोक काय करायचे कोणाचं रक्त आणून त्यात ओकायचे आणि पुढचा मेलेला आणून टाकायचा आणि पाण्यावर होतं आणि साधू संतांचे याचे होम हे करून देत होते पण याचं रक्षण करण्यासाठी विश्वामित्र हे कसा वाटे ऋषी होता आणि वशिष्ठ ऋषी त्यांचे कुलगुरू होते त्यांचे कुणाचे हां आपल्या राजा दशरथाचे आता हा आल्यानंतर हट्ट केला त्यांनी की बरोबर राजा म्हणाला की माझे सूर्यासारखे सूर्य चांदासारखे दिसणारे माझे कुठे छान टोळ्या वयामध्ये त्याला तुम्ही कुठे कुठे राजा त्याला विषयावर तुम्ही असं करा की माझी जेवढी सेना आहे संपूर्ण मी तुमच्या एकदा होमासाठी संपूर्ण कार्यक्रम तुमच्या इथे उभी करेन मी तुमची होम तुमच्या राष्ट्राला वगैरे कोकणामध्ये हिराकडे काय नको मला दोघेच पाहिजे असा हट्ट करला आणि हा रागीट ऋषी होता विश्वमित्र हा ऋषी म्हणजे हा ब्रह्मविद्या ब्राह्मण नव्हता हा राजपुत्र होता राजपुत्र होते तपस्या तो ब्राह्मण हे झाला
उशीर झाला. आणि वशिष्ठांना विचार आलं की आता काय करावं, मोठा प्रसंग पडलेला आहे. आणि हट्ट धरून ऋषी बसला, काय करावं काय करावं कसं नाही एवढं काय करू नको, बाकी त्यांना त्याच्याबरोबर जाऊ द्या. कुणाला रामकृष्ण जाऊ दे बोलले तर त्यांना घेऊन गेला राजा विश्वामित्र घेऊन घरामध्ये. म्हणजे असं फिरत असताना या राक्षसांनी सगळ्या माणसा ब्राह्मणांना मारून त्याची हाडं अशी पडली होती. म्हणतात की हे राक्षस असे सगळ्यांना मारून टाकतात आणि हे अगदी हाडं रस्त्याला पडलेली आहे किंवा खस पडलेला आहे हाडाचा पडला देवाच्या डोळ्यात सुद्धा असले. पण ते ऋषीला सांगितलं विश्व आज या पृथ्वीतलावर एक राक्षस ठार जीवन ठेवणार नाही, सगळ्यात ठार करून असं सांगितलं. एक राक्षस ठार जीवन ठेवणार नाही एवढं यांनी मारतात ना. पण त्याच्यामध्ये किती बरेच जण असे राक्षस देवाच्या हातून मारले गेले होते. ताटिकेचा वध झाला त्याच्यामध्ये अशी कथा झाली होती. पुढे गेल्यानंतर नदी लागली, गंगा नदी लागली. गंगा नदी लागल्यावरती गंगेच्या पलीकडे जायचं होतं आम्हाला. आणि विश्वामित्र घेऊन जात असताना नदी लागल्यानंतर भगवान विचारतात ऋषीवर ही नदी आली, हिचा उगम कुठून झाला, ही कुठून आलेली. विश्वामित्र विचार करतात मनाला हसतात गप्पू राहिले की जेव्हा ही तुझ्या चरणापासून निघालेली गंगा आणि असं मलाच विचारतोस की कुठून आली, हा हे तिची लीला आहे. आता गप्पू राहिले आपला आक्रमणाचा भाग की त्यांना माहिती होती ह्यांच्या चरणापासून आलेली गंगा आहे आणि तेच मला विचारतात की आली कुठे आणि कुठे जाते, हिचा उगम कुठून झाला आणि ही निघाली कुठे तेव्हा. त्यामुळे अशी त्यांची लीला आहे. तर मी सुद्धा गप्पांना मी पण शिकणार की भगवान विष्णूच्या स्वर्गामध्ये राहणारा भगवान वैकुंठात राहणारा त्यांच्या चरणापासून निघालेली गंगा भगीरथातील आहे. त्यांना ते अनुभव भगवान शंकराने देखील धारण केला. त्यासाठी त्यांच्या उदाहरणासाठी विद्यार्थी घेण्यासाठी ते आणखी तिच्या मुलाचा उद्धार करते असं सांगितलं. असे करताना तिथे चिठ्ठी आली. कुठे त्या वनामध्ये चिठ्ठी भेटली आली ती बिचारी मिथिला घेऊन आली. मिथिला घेऊन आली तिथे असे काही दिवसानंतर राजा दशरथांना चिठ्ठी केली, विश्वामित्रांना चिठ्ठी केली. सगळ्यांना तिचा पण नाव होता सीतासरोवर. सीतासरोवरचा पण नाव होता. तिथं मोठ्या राजांना सगळ्यांना बोलवली आणि तिथे त्या पणासाठी आता प्रत्येक राजांना सगळ्यांना पत्र दिली तिथे विश्वामित्रांची चिठ्ठी आली. आता हे त्यांचे नाव कुठे होते तिथे चला आपण जाऊ मिथिलेला जाऊया. तिथे पण होता तिथे परशुरामाचं धनुष्य ठेवलेलं होतं. ज्या टायमाला जनक राजा आणि परशुराम एकत्र भेटत होते त्या टायमाला ही सीता लहान असताना 7 वर्ष असताना वाढत होती. वाढत असताना त्यांनी धनुष्याला परशुराम आले आणि बाहेर धनुष्य उभा करून ठेवला आणि आतमध्ये सभामंडळामध्ये जाऊन आपले एकामेकाशी गप्पा गोष्टी करायला लागले होते. झालं परशुराम निघाले एक शिकारी काय करत आपण धनुष्य घेतला त्या चापावरती बसली आणि त्या अंगामध्ये घोडा 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 करून नंतर खेळायला लागली. परशुराम जरा धनुष्य पुढा म्हणून ही पोरगी अंगात खेळते तिकडे धनुष्याला घेऊन. आपण हे काय परशुराम विचार करायला लागले हे कोण हे धनुष्य. राजाला सांगितलं राजा ही जी मुलगी उपर झाली आहे ना उपर झाल्यानंतर लग्नाच्या प्रसंगाला जे धनुष्य आहे ना हा शिवधनुष्य आहे. भगवान शंकराने दिलेलं धनुष्य आहे आणि ह्या धनुष्याला धरून किंवा उभं करण्याची ताकद कुणाच्याच नाही पृथ्वीवरती. इतके शिवधनुष्य आहे तर अग्नि सुधरू शकतो. आणि ही बालिका घेऊन पडली तर घोडा घडवून फिरते ही कोण आहे ही साधी नाही. त्या राजाने हिचा जेव्हा स्वयंवर तुझ्या असेल ना तेव्हा हे धनुष्य ज्याच्यात उठेल ना त्याला सांगायचं सीतेला वर मागायला सांगू नको. सीतेला असा वर त्यांनी चालू हे सांगितलं त्यांना. तर ठीक आहे धनुष्य राहिलं काय वर्षांनी सीता उपर झाली. उपर झाल्यानंतर तिचा असा पद आला की जसा परशुरामाने सांगितलंय की ह्या धनुष्याला उभा करून त्याला जे बांध लावेल त्याच्याशी हिचा विवाह लागणार. ही उचलते प्रमाणे जर नवऱ्याच्या उचलत नव्हे तर उपाय ते काय उपाय नाही त्या सांगितलं. असं करताना तो धनुष्य उभा केला स्वयंवर मांडला. लंकेच्या रावणाला चिठ्ठी न देता तोच तिथं आला हा गेम मिळाली म्हणा तसा तो एक सुद्धा पडायला. आता तिथे ते कुणाच्या हल्ल्याचं धनुष्य नव्हतं. किती त्याला माणसं न्यायला ओळखताना ह्याला असा तो धनुष्य दिला होता. रावणाला न बोलाय म्हणून आलेला तो मी उचलून बोलले होता त्यांनी आता राम लक्ष्मण सुद्धा सगळे गेले सगळे लहानचे उभे होते सगळे उभे असताना तिथे त्यांनी दर्शन उभा केला रावणाने. उभा केला आणि त्याला बाण काढण्यासाठी हात सोडला एक सोडा ते असा आवाज पडला
लागला रक्त ओकायला लागल्याबरोबर तर उपवासी तुम्ही ताकद आहे ते उठणार पण नव्हतं आले नाही तुला आता हा रक्त ओकळा ह्या लोकमध्ये ह्याला बोलवून मिळत होती कोणी किती देत तुला कसा आला तर बोलले ठीक आहे पण रामाने विश्वमित्राने सांगितलं रामाना की जा तुम्ही आता तुमचं काय माहिती द्या देव गेला तिथे राम भगवान गेले आणि डाव्या पायात अंगठा लावला धनुष्याच्या पहिल्या टोकाला आणि पायाच्या टोकाने उठवला लावलं कसे हाता लावला तर हात लावला नाही डाव्या पायाचा अंगठा लावला आणि धनुष्य बाजूला केला राव तिथं झटपट झोपला झटपट रक्त उपत होता तर तसा त्यांनी ते असं आपल्या उपमानात बसणार काढून म्हणते तिथे राम सांगितलं इतर शिकलेला माहिती नाही असं हे तडपात गेला होता असं त्यानंतर मग झालं लग्न झालं कारण ही जन्मकार्याची मुलगी होती पण ती शेतात गावलेली होती ती कथा मोठी आहे म्हणजे सांगायला काय म्हणत काय मोठी कथा होती आणि त्याची स्वतःची मुलगी लक्ष्मीला गेली त्याच्या भावाच्या दोन मुली तर भरत चक्र नाव दिले हे इकडे आले होते तर हरिद्वार तिकडे आले हे जंगलात नाही गेले तिकडे गेला आणि गेले आणि लग्न वगैरे रामाने ते धनुष्य उचललं नंतर उचललं ते लावले धनुष्याची दोरी बांधायला गेले त्याची वाकवलं पण असं जाऊन झालं धनुष्य मध्येच पुढे असे सगळे कांड आले बसले सगळे त्याचे काय चमत्कार एवढा मोठा आवाज झाला तुमचं धनुष्य झाल्यानंतर लग्न समारंभ झाला सर्व काही व्यवस्थित झाला आणि वरात अयोध्येला निघाली तर नारदाने कल लावली सांगितलं परशुरामाला की तुझं धनुष्य तुला दिलं होतं हे बोलले रामाने देऊन टाकलं अपमान केला हे काय केलं तू त्याची पूजा करतो शिवधनुष्य होते साधू धनुष्य होते ते रामाने देऊन टाकलं त्याला उलटा सुलटा काही चढवलं परशुरामाने परशुराम दुसरं धनुष्य घेऊन आला वरातीच्या आडवा आला वरात चालली होती रामाने अयोध्येला आडवा रामाला सांगितलं रामा थांब उभा राहायचं तू उभा राहा तर बोले मी तुला तू स्त्री हत्या निधी असताना तू ताटीकडे कसा गेला कसा प्रश्न पडतो स्त्री हत्या निधी असताना कारण हे स्त्रीला मारू नये असं हे नसताना तू 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 ताटिकेला मारायचं सर आम्हाला प्रश्न विचारला स्त्री हत्या निधी असताना तू ताटिकेजवळ कसा गेला राम याला उत्तर दिलं ना त्या राम म्हणतात स्त्री हत्या निधी ह्या बरोबर आहे ताटिका स्त्री होती म्हणजे राक्षसी होती बरोबर आणि तुम्ही श्रेष्ठ ब्राह्मण वर्ग असताना तुला मातृत्व तुम्हाला शोधला कसा प्रश्न केला राक्षसवृत्ती राक्षसी राशीला मारलं तर मला पाप लागेल पण ते कमी लागेल आणि तुम्ही श्रेष्ठ ब्राह्मण वर्ग असताना तुम्ही आपल्या आईची हत्या केली मातृत्व बरोबर ताटिका विद्या असताना मला माहिती आहे पण तुम्ही श्रेष्ठ ब्राह्मण वर्ग असताना तुम्ही मातृत्व तुम्हाला शोधला का ताटिका माझी माता नव्हती हे तुम्हाला शोधलं का याचा आणखी पारा चढला प्रश्न म्हणजे असं बोला नारद किती होते बोला रामा सांगितलं रामा मी सोडलेलं बाण सहन कर बोलली मी सोडलेलं बाण येत ना ते सहन कर तर ठीक आहे रामाने सुद्धा विचार केला त्याने धनुष्याला बाण लावला रामाने सुद्धा आपल्या हातात धनुष्याचा बाण केला रामाकडे मी एक बांधली होती परशुरामाने सोडले बाण रामावरती रामाच्या सरळ जायचं पुढे जाऊन बाण घेत तण घेत रामाला सरळ जायचं ये नाही रामाला लागलं तर परशुराम विचार करायला लागला रामाने आपल्या धनुष्या बाण सोडला नाही हातातच ठेवला होता याच्या बाणीमध्ये बघितली येतात पण रामाने समोर आल्याच्या बाजूला परशुराम जमला बाण म्हणून काय झालं काय लागला असं का होतं माझे बांधता म्हणजे बाहेर लग्न का ऑफिस राहतो याला विचार करा की समाजाला बोले हा कोण आहे असं बघत कारण रामा अंबारीत कसले होते हत्तीच्या अंबारीमध्ये राम खाली उतरले ना तिथून त्याला बोलतो बघितलं की हा कोण आहे की ह्याच्याकडे माझे बाण विसरू का होतं समाधी लावली समाजाला तर असं चित्र दिसलं की शेठ नागावर बसला नारायण आता चक्र गदापत हातात घेऊन बसल्या हे चित्र दिसलं संपूर्ण क्षीरसागर क्षीरसागर शेष नागावर विष्णू हे दिसलं असं बघितलं त्याची नशा होतं की शाप आता उठून सांगतो संशय खायला हात जोड हात जोड शेषाच्या उतरले शेषी अवतरले जसा त्याची धनगर खाली टाकला परशुरामाने तसा बाण अंबारीचा खाली उतरले आता बाण कसं आहे परशुराम हात जोडून उभा ते बोलले माझा अवतार काय सांगते का 7वा अवतार तो होता ना 9वा 6वा अवतार तो होता 7वा
आता माझा आता संपलेला आहे आणि शेषानंद नारायण हात जोडलेला भगवान विष्णू प्रकट आहे पण आता माझं काय जे रोज चालणार नाही जसं धनुष्य खाली करायला वर्ण अंगाने खाली करणार आणि राम विचारतात की मी तुला काढलेला बाण मित्र हातात टाकणार नाही तुला काय करू आता ते माझा मृत्यूचा रस्ता बंद करत त्याचा माझा जो मृत्यूचा रस्ता आहे तसं रामायण त्या दिशेला बाण सोडून ज्या दिशेला चालणार होते त्यांचा मृत्यूच्या नंतर तोच रस्ता तरी बंद केला म्हणून परशुराम चिरंजीवी आहे म्हणजे सात चिरंजीवी आहेत असं तुम्ही बरेच असं हनुमान विष्णू परशुराम सत्य ते चिरंजीवी हे 7 चिरंजीवी परशुराम जो आहे बलिराजारी आहे बलिराजा मुलगा आहे बलिराजारी आहे असं समाज आहे तोही असा भटकतो तुझ्या डोक्याचा म्हणजे बोला अर्जुनाने तो असा अजून तो भटकतो जीवनामध्ये भटकतो तो त्या मृत्यू नाही करत हे 7 हे चिरंजीव होऊन गेले बरोबर असे 7 चिरंजीव असे 7 चिरंजीव म्हणजे ह्याचा नंबर आला हनुमंताचा नंबर आला बरोबर आहे का सांग बोलून तुम्ही तसे हे 7 चिरंजीवी आहेत नंतर ते रामाच्या पुढे मध्ये लग्न झाल्यानंतर रामावर फिरला ते म्हणजे आता पुढे आता काय पुढे आठवतो राहतो काय ज्ञानेश्वरीची आता ते एवढे झाले आता आठवतो मला पण सांगायचं आठवत नाही चंद्रपूर आलं काय बाहेर गेले पुढे अशी तशी शक्ती आहे त्या हनुमंतराया हा पांडवांच्या रथावर का आले अशी कथा म्हटली तर पांडवांच्या रथावर ते हनुमंत आले त्याची कथा अशी आहे की तीर्थयात्रा आम्ही फिरत असताना शेतुकुंद रामेश्वरला आले शेतुकुंद रामेश्वरला आल्यानंतर ते विचार करायला लागले म्हणजे हे हा एवढा दगडाचा शेतू रामाने तयार केला त्या टायमाला तीर्थयात्रामध्ये तर मी त्या ठिकाणी असतं मानस शेतू करायचं आता शेतुकुंद रामेश्वर हे जागृत देवस्थान असल्यामुळे हनुमंतराया तिथे बसले होते त्यांनी हे बघितलं की हा असं का बोलतो हा असं का बोलतो त्याने मानस शेतू त्याने म्हातारीचं रूप धारण केलं आणि कुठे प्रगट झाला हनुमंतराय म्हणजे की तुम्ही बोलता हे बरोबर आहे तरी तिथे हा बाणा शेतू तुमचा तिथे टिकाव झाला त्या टायमाला भांडवशी मोठे होते बालक मोठे होते तिथे आम्हाला हा बाणा शेतू दिला नसतात जरी मी म्हातारा झाला नसतो तू बाणा शेतू काय करून दाखव मी बोलत करून दाखव तर त्यांनी आपल्या शक्तिशाली तो बाणा शेतू तयार केला असा पूल तयार केला बांधला आणि सांगितलं आता पूल टाक हनुमंतरावरती अक्षर गोळा करून गेले एका उडीतच त्याच्या तोडा करून आता तोडा ही दोघांची संभाषा होती आता अर्जुन सांगितलं तुम्ही त्या अग्नी प्रवेश करून मी आपल्या आत्महत्या जर तुम्ही राहिलं नाटला तर माझ्या रथावर बस असं हनुमंतराला सांगितलं आता तिथे आता ह्याच्या अंगाने आल्यानंतर काय झालं तर भगवानचे प्रकट झाले अरे म्हणजे काय चाललं हे काय चाललं तर ते अशी आम्ही पण नवीन असंच झालं म्हणजे साक्षी कोण नाही साक्षी कोण नाही असं आहे म्हणजे माझ्यासमोर काम काय करू शकतो म्हणजे असं झालं मी साक्षी राहिली आणि काय केलं तिथे त्यांना शेती तयार झाला कारण पण आपण सुद्धा ते खाली पाऊस ठेवला आणि गाव ते हनुमंतराय वरती गेले आणि खाली होती तरी मला शेती घेतला कारण सदुशेकडचा गावाच्या गेले हनुमंतराय आता अर्जुनच्या रथावर तुम्हाला एवढं लागेल अर्जुनाच्या रथासारखी अर्जुन ध्वजस्तंभावर बांधून होतो मूर्तिमंत शंकर होतो सारखी शाळेत गेलो अर्जुन देखा नवद्या प्रभूचे अद्भुत सारखे असं करत असता एकदा असं झालं गंमत रावणाच्या ह्याच्यामध्ये 9 गाव असे कपडे घालून ठेवले होते आणि 9 गावचे पलगावचे राहून झोपायचं त्याच्या नारदने ते बोलते की तुम्ही बोले मोठ्या त्रास देता शनिदेवाला सांगायला लागले मोठ्यांचे तुम्ही वाटत जायचं काय
शनी तो बोलला की मी आम्ही उभे आहोत ना, आम्ही उभे आहेत ना, ते फक्त एवढं तुझ्याने होत असेल तर आम्हाला उदा नाही करत. मग बोले समज माझी दृष्टी तिथे कोणी पोचत नाही. मग दाखवतो माझा पराक्रम काय शनिवार रावणाकडे गेला. रावणाचे बोले वैर्याच्या उरावर पाहिजे येत असतं का पाठीवर यायचा असतो? वैर्याच्या उरावर पाहिजे येत असतो. सोयीचे उतारले सोयीचे गेले आणि झालं रावणाने दृष्टी शनिवार दृष्टी ठेवण्याचं सगळं पुढं होत गेलं. आता 33 कोटी देव हे बंदी खाण्यात होते रावणाच्या. आता कसे आहे का बंदी खाण्यात होते सगळे, बंदी खाण्यात होते तर सगळे देव त्याच्याबद्दल हा आमचा खडोबा गाडी करायला लागला. कधी लेट झाला तर सापटाचे फटके चढवायचे, सापटाचे फटके चढवण्यासाठी तिथं दुःख कमी होण्यासाठी हलत लावायची. मग खंडोबाच्या हलत लावतात ना, मग लग्नाला पण आपल्या हलत लावतात बरोबर ना, तर तुझे फटके खायचे आपल्याला म्हणून हलत लावतात ना. ते म्हणताय तर असं झाल्यानंतर सटवी ते सटवी. आता सटवीला सांगितलं तुम्हाला पाय जवळ होता, पाय जवळ रावणाचे पाय चेपत सटवी पाय चेपत. आता पाय चेपत अशी गमत झाली. आता तुझी तेढ कामं भरपूर तुझ्या बाळाचा जन्म झाला कुठे झालं त्याचं काय लिखाण काम करायचं हे सटवीचे काम हातात चालू. ती सटवी बघितलं तर रावणाचा पाय चेपून तुम्हाला डोला लागला ऐकलं का? डोला लागलं तर ही बघितलं ही संधी आपल्या जायला येते काय पुढं ते बाळाचं आपलं काय तरी नाव काय निघायचं ते निघून गेल्यानंतर थोड्या टायमाने रावला जागा गेली सटवी गेली कुठे काय सटवी गेली ती आली धडपड कुठे गेली. अरे असा माझा जन्म झाला त्याला काय दुःख सुख आहे ती सगळी व्यवस्थित मला ह्याची खूप पेटली पटकन कुणाची रावणाची. आणि तवार काढलं तर मानव ठरला सांगितलं खरं सांग माझा जन्म झाला तेव्हा तू काय दिवस माझ्या ह्याच्यावर ते सांग. आज तिला कापायला जातात आता हे तवार मानव ठेवले आणि हा विचारतोय की मला खरं सांग की माझा जन्म झाला तर तू काय दिलीस माझ्या नशिबात काय आले होते. आता खरं सांगितलं थोडी तुला रामाच्या तुला मोठी आहे राम तुला ठाकरणार काय आता खरं सांगितलं काय आता ही गाडी कापायला जातात तर काय सांगावं याला. स्त्री हत्या ही नदी आहे तर मार्ग म्हटलं की राजा मला स्पष्ट सांगता येत नाही मला क्षमा कर मला मी तुला मार्ग सांगतो त्या मार्गाने तुला बोलले पटलं तर रावण सांगू दे काय सांगतो असं तरी माहिती पडणारच आहे ना आपल्याला. तर राजा तू अशा अशा ठिकाणी जा इथे एका जंगलवनामध्ये जा तिथे मोठी शिला ठेवली आहे. शिला ती शिला उचल ती शिला तिथून तू आपण बाजूला ठेव तिथे तुझ्या माझ्या प्रश्नाचं उत्तर तुला तिथे मिळेल बरोबर. तिथे तुला तुझ्या माझ्या प्रश्न ठीक आहे पहिले बोलाय काही दिवसांनी रावण तिथे त्या शिला उचलण्यासाठी गेला ते दरड दिली तिला उचलायला रावण गेला त्या तिला जर हात लावून हलवला गेलो तर आपण आवाज आला आई 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 हलव कोण हलवते कोण हलव मला त्रास होतो कोण आहे त्या राहुल जातो कोण आहे त्या पाठीमा कोण आहे वरडतंय का रडतंय का ते निलावतं का अरे बोलते तू कोण आहेस का रडतोय तुला काय तकलीफ आहे दुसरं सर बोलला भस्मास होय भस्मास होय भस्मास त्याची कथा मोठी आहे तुम्ही सांगितलं काय म्हणून मी बोललो भस्मास होय तो बोलले तुला इथं काय करतो बोला मला असं केलं आहे की मला इथं उतानी घातला आहे आणि पाऱ्याचे 2 मोठे खिल्यामध्ये ढोलात समजले आणि ते ह्या दगडी रक्तच आहे ह्या दगडी रक्तात कोण ठेवले आहे आणि तू हरवतेच बोले मला ते वेदना होतात म्हणजे हरवतो अरे बाबा. आता त्याला माहिती आहे मला विचारणारा कोण आहे त्याने आपलं नाव सांगितलं की मी भस्मास होय तर रावण हरवणारा कोण आहे दगडाला कोण आहे माहिती नाही पण तो रावण होता आहे तो बोला तुझी इथं सुटका कधी होणार आहे काय तुझी सुटका इथं कधी होणार आहे तुझी माझी सुटका केव्हा होणार आहे सांगतोस तू तर लंकेच्या राजाला जेव्हा इथं आणणार आहे कुणाला लंकेच्या रावणाला इथे आणणार आहे आणि हे माझे केले त्याच्याकडे घुमवणार आहे कळलं का तेव्हा माझी सुटका होणार आहे ऐकतोय कोण रावण ऐकतोय आता ह्याला माहिती नाही की हा रावणाला मी सांगतो त्याला माहिती नाही आता रावणाला तुझे आता सुट्टीवर बघला गेला ती सांगितलं की तुला उत्तर भेटलं काय ते माझी सुटका अशी होणार आहे बोलले तिथे ते किल्ले माझ्याकडे घुमवणार आहे आणि तिथे माझी सुटका होणार तिथे सुटका नाही माझी असं तिला सांगितलं रावणाला माहिती पडली
टाइम झालाय तर अशी कथा आहे. टाइम होत आला ना किती वाजले 6 वाजून 10:30. आता इथे आपण तीन संदर्भात बघूया. ओम नमो त्या वेद प्रतिपाद्याय जय जय संगत आत्मरूपा देवा तुझी गणेश शब्दात किती प्रकार मध्ये ही कथा संपली. आता 2 मिनिटं मला द्या थोडी. ज्ञानदेव तुकाराम म्हणून ज्ञानेश्वर महाराज मला कधी 2-3 मिनिटं मला द्या. मला हनुमान चालीसा बोलायचं. ज्याला पाठ नाही ते बघा श्री गणेशाय नमो. हनुमंती रचित उत्तराखंड फटम गुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रियभक्तं वासुदेवं श्री गुरु चरण सरोज निगमन मुखरु सुधा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवासुमति के संगी कंचन बरन विराज सुरेशा कानन कुंडल कुंचित हाथ वज्र ध्वजा विराजे कांधे मुंजले भूषाय शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगद्गुरु विद्यावान गुणी राम काज करिले को आतुर प्रभु चरित सुनते वशिया राम लखन सीता वशिया सूक्ष्म रूप दर्शि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सारे रामचंद्र के आसवा लाए संजीवन लखन जियाए श्री रघुबीर हर्षि मुरारे रघुपति बहुत बड़ाई तुम सहस बरन तुम रोज सुरारे अस्कय शिवति संकल गावे संकादिक ब्रह्मादिक मनीषा नारद सारद सहित जम कुबेर दिक्पाल जहाते कवियों विस्मृत के गाते तुम उपकार सुनिया राम मिलाय राज बदलूं तुम रो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना सहस्त्र योजन बल भानु जियो तारे दुर्भग प्रभु मुद्रिका मेरे मुख आई जल्दी लागे गया अचरज नाई दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम देते राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे सब सुख लहे तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आप तेज समारो आपे तीनों लोक आपते कापे भूत पिशाच
नाच निकट नहीं आवे महाधीर जग नाम सुना नासे रो हरे सब तीरा जपत निरंतर हनुमत हीरा जय